माननीय डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत प्राध्यापिका गायकवाड मॅडम करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत करावं. आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. या दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई आणि मातोश्री यांच्या प्रतिमेला कोटी कोटी वंदन. सर्वप्रथम महिला दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला विद्यार्थिनींना मी आज हार्दिक शुभेच्छा देते. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, त्यामुळे प्रास्ताविकामध्ये अगोदर मी थोडंफार या दिनाबद्दल बोलू इच्छिते. तर आज प्रत्येक महिलेसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. ती महिला शेतात राबणारी असेल, मैदानावर खेळणारी असेल, अडथळे ओलांडत समस्या सोडवत वाटचाल करणारी असेल, कधी घर सांभाळणारी असेल तर कधी घराबरोबर गावगाडा सुद्धा सांभाळणारी असेल, कधी प्रश्न करणारी असेल तर कधी खळखळून हसणारी असेल, अशा या नारी शक्तीच्या वेगवेगळ्या रूपांना सलाम करण्याचा आजचा हा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय एका कामगार आंदोलनातून झालेला आहे. 8 मार्च 1908 रोजी 15,000 महिला ज्या कारखान्यात काम करत होत्या, बूट आणि कपडे तयार करण्याचा तो कारखाना होता, आणि अशा या 15,000 महिला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी समान वेतन द्या, कामाचे तास कमी करा, मतदानाचा अधिकार द्या, अशा काही मागण्या घेऊन या महिलांनी आंदोलन केलं. पोलिसांच्या मदतीनं हे आंदोलन परिपूर्णपणे चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु यात पोलिसांना यश आलं नाही आणि महिला आंदोलन यशस्वी झालं आणि त्यावेळेला अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. रोजा लेक्झोनबर्ग नावाची एक मार्क्सवादी लेखिका आहे आणि तिने सूचना दिली की खरोखरच हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि तिच्या या सूचनेचं जागतिक पातळीवर स्वागत करण्यात आलं. दिना दिवशी कळत न कळतपणे महिलांचं सरासरी जगणं, महिलांचे सरासरी प्रश्न, महिलांच्या सरासरी अडचणी याच्याकडे समाजाचं लक्ष केंद्रित होत आहे. हे खरंच समाधानकारक बाब आहे. आणि माझं बोलणं झालं आणि मॅडमनी मला कार्यक्रमाची रूपरेषा विचारली, तेव्हा आम्ही दोघींनी चर्चा केली आणि कळत न कळत त्यांनी असं सांगितलं की दुसरं काही नाही, माझी मुलगी घरी येते ना, मला मेसेज सोडावा लागेल. ही जी कळकळ आहे, ही जी तळमळ आहे, ही महिलांमध्येच दिसून येते केलं. आजचा हा कार्यक्रम युवती मंडळाच्या अंतर्गत आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. व्यासपीठावरनं मुलींच्यासाठीचे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो आणि त्या या जयश्री कुलकर्णी मॅडम डॉक्टर आहेत. त्यांचा अल्पसा परिचय म्हणण्यापेक्षा परिचय भला मोठा आहे, पण मी या ठिकाणी व्यक्त करते. डॉक्टर जयश्री गिरीश कुलकर्णी MD काया चिकित्सा, MA संस्कृत पण त्यांचं झालेलं आहे. जवळजवळ 19 वर्षापासून आयुर्वेद पंचकर्म याच्यात त्या प्रॅक्टिस करत आहेत. आम वातावर त्यांना संशोधनपर सुवर्ण पदक मिळालेलं आहे. वनौषधी संपदा या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. जागतिक आयुर्वेद काँग्रेस 2006 मध्ये चिकनगुनियावर आयुर्वेद उपचार हा शोध निबंध त्यांनी सादर केलेला आहे. नॅशनल सायंटिफिक केस रायटिंग कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा कॉम्पिटिशन मध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. 10 वर्षापासून जनसामान्यांसाठी आयुर्वेदावर आधारित व्याख्यानं, लेख, शिबिरं त्या आयोजित करत आलेल्या आहेत. 15 वर्षापासून आयुर्वेद विद्यार्थी, व्यावसायिक अध्यापकांसाठी मूळ चरक संहिता संस्कृत मधून अध्यापन, सेमिनार मधून लेक्चर्स, मार्गदर्शन, केस प्रेझेंटेशन त्या करत आहेत. 6 वर्षापासून विविध वयोगटासाठी ऑनलाईन ऑफलाईन संस्कृत स्वयं अध्ययन वर्ग पण त्या घेत आहेत. भाषा संवर्धनासाठी 4 वर्षापासून लहान मुलांसाठी छान छान गोष्टी उपक्रम त्या सांगत असतात. 2 वर्षापासून हेल्दी कुकिंग वरही त्यांनी अनेक व्हिडिओ युट्यूबवर तुम्ही पाहिलं असेल, माझ्या पाहण्यात आलेले आहेत. युट्यूबवर मॅडमची बरीच व्याख्यानं आहेत, त्यांचं स्वतंत्र चॅनल आहे, आपण कधीही ते पाहू शकता. तर असं हे
तत्व आज आपल्या समोर आहे, जे की आपल्याला आपल्या आरोग्याबाबत आपल्या ज्या शारीरिक समस्या असतील त्याच्यावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. यानंतर प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडम याकडे. सर्वप्रथम मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुशीला देवी महाविद्यालय तर्फे आयोजन हे व्याख्यानाचे केलं, त्यासाठी सर्वांचे आभार. व्याख्यानाचा विषय आहे सांधेदुखी, मणक्याचे आजार आणि आयुर्वेद. तर अगदी प्रस्तावना आपली एकदम स्फूर्तिदायक झाली गायकवाड मॅडमची. त्यानंतर उत्साहपूर्ण मनोगत झाली. श्रद्धा, नेहा आणि मुलांचं नाव काय, श्रीनिवास, सर्वांचं खूप कौतुक. आणि असेच तुम्ही धाडसी वा पुढे जा, आपली मत निर्भीडपणे मांडायला शिका. तर आता इथे सगळा मिक्स एज ग्रुप आहे, पण असं कोणीही समजायचं कारण नाही टायटल वाचून की हा आपल्यासाठी असेल का व्याख्यान. कारण आता ही एकदम कमी वयाची मुलं मुली आहेत, मध्य वयाचे आहेत, उतार वयाचे आहेत. सर्वांनीच समजून घ्या की हे संपूर्ण व्याख्यान आपल्यासाठी आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही इन्व्हॉल्वमेंट द्या. जेवढ्या गोष्टी मी सांगते त्यात तुम्ही स्वतःला ठेवायचा प्रयत्न कराल तर आज इथून घरी जाताना नक्की तुमच्या हाताशी भरपूर साऱ्या तुमच्या आयुष्यभर पुरतील एवढी शिदोरी आरोग्यासाठी आपल्याला मिळेल, याची मी तुम्हाला खात्री देते व्याख्यानाच्या सुरुवातीलाच. फक्त तुम्ही इन्व्हॉल्व होऊन पूर्ण व्याख्यान व्यवस्थित ऐकण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या शंका आपण इंटरॅक्शनसाठी खास 20 मिनिटं परत ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये जी तुम्हाला शंका असतील त्या इंटरॅक्शन सुद्धा आपण करू शकतो. म्हणून सांधेदुखी, मणक्यांचे आजार आणि आयुर्वेद. तर सर्वप्रथम आधी कमी वयोगटाच्या संदर्भात मी बोलून घेते की असं पूर्वी मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली 18 ते 20 वर्षापूर्वी, त्यावेळी 40-42च्या पुढचे लोक हे तक्रारी घेऊन येत होते. त्यानंतर असं म्हणतात की जसं सुधारणा होत आहेत, विकास घडतोय, तसं 10 वर्षालाच पिढी बदलते. म्हणजे 20 वर्षात मी 2 पिढ्या पाहिल्या असं म्हणायला हरकत नाही प्रॅक्टिसमध्ये. आणि पहिल्या 5 वर्षानंतर जो वयोगट 40च्या पुढचा ह्या तक्रारी घेऊन येत होता तो 5 वर्षांनी बरोबर 30 नंतरचा झाला. 30 नंतरच्याच पेशंट ह्या तक्रारी घेऊन येऊ लागले. आणि त्यानंतरच्याच 10 वर्षामध्ये आता सध्या आपला तर लातूर काय म्हणे लातूर पॅटर्न आहे, त्याच्यामुळे अगदी भरपूर ह्या 2 वर्ष कोविडची जरी सोडली तर भरपूर 11वी, 12वी, 9वी, 10वीला शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण आपल्याकडे आहे. आणि बरेचसे पेशंट कॉलेज वरील ह्या तक्रारी घेऊन मान दुखते, पाठ दुखते, पाय ओढतात असं घेऊन ही विद्यार्थी येतात. त्यावेळेला दरवेळी फक्त औषध देऊन प्रश्न सुटत नाही. त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जाऊन विचार करून आपल्याला त्याचं सोल्युशन काढावं लागतं आणि त्याच्यातूनच हे व्याख्यान जन्माला आलंय असं समजूया. माझा अनुभवच मी थोडक्यात तुमच्या पुढे मांडते. कुठली थेरी सांगण्याचा मी मोह टाळतीये, डायरेक्ट तुम्हाला जो माझा अनुभव आहे तो देतीये. म्हणून हा इकडचा वयोगटाने सुद्धा हे सगळं लक्ष देऊन अनुभवायचं आहे, कारण तुमच्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे. पेन मॅनेजमेंट थ्रू आयुर्वेद. सुरुवात आपण सर्वांनी हात जोडा आणि आपण बुद्धिदेव बृहस्पतींना वंदना करू की जे काही ज्ञान आपल्याला आज प्राप्त होईल ते आपल्याकडे कायमचं डाउनलोड होऊन राहावं आपल्या हृदयामध्ये. देवानांच ऋषीणांच गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतीं. सगळ्यात आधी व्हॉट इज पेन समजून घेऊया. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्टडी ऑफ पेन या संस्थेने ही डेफिनेशन 2020 साली रिवाईज केली. इतक्या प्रमाणामध्ये ही पेन समस्या जागतिक पातळीवर सध्या उग्र स्वरूप धारण करत आहे. डिस्ट्रेसिंग एक्सपिरियन्स विथ सेन्सरी, इमोशनल, कॉग्निटिव्ह अँड सोशल कॉम्पोनंट्स. या पार्श्वभूमीवर इसवी सनापूर्वी कैक हजार वर्षे रचलेल्या चरक संहितेतील व्याख्या बघूया. शरीरातील मार्ग दूषित झाल्यामुळे होणारी प्रतिकूल वेदना, दुःख. जोडणारे घराघराला जोडणारे रस्ते आहेत, तसं ते मार्ग दूषित झाल्यानंतर जो अनुभव येतो तेव्हा आपल्याला दुःख होतं, दूषित होतात. ट्रॅफिक जाम झाल्यावर कसं होतं आपल्याला, आम्ही इकडे येतानाच ट्रॅफिक जाम झालं मधल्या रस्त्यावरती, इतका अस्वस्थता होती त्या काळामध्ये आपल्याला की कधी बाहेर पडतोय. तर तशीच कंडिशन आपल्याला जेव्हा आपण कुठेही पेन अनुभवत असतो आपल्या शरीरामध्ये तेव्हा होते. म्हणून ही चरक संहितेची व्याख्या आता 2020 साली केलेल्या डेफिनेशन पेक्षा अधिक सखोल आणि जास्त समर्पक आहे असं मला वाटतं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता हे मार्ग दूषित कोण करणार हा विषय झाला. ट्रॅफिक जाम इथे तर आपल्याला दिसतं कोण करतं ते. तर शरीरातले मार्ग दूषित करणारे हे 3 दोष आहेत आणि आजचा जो आपला विषय आहे पेन मॅनेजमेंट त्याच्यामध्ये हा प्रमुख जो दोष आहे पहिला वातदोष जो दिसतोय
तो हे सगळं घडवून आणतो, त्याला आपण अतिरेकी म्हणूया शरीरातला. जर नीट चालला तर मित्र आणि नाही नीट चालला तर तो अतिरेक्याचं काम करतो आणि मग सगळं तुमचं भावविश्व सुद्धा, शारीरिक, तुमचं प्रोफेशनल लाईफ सुद्धा, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब करणं एवढी ताकद त्याच्यामध्ये असते. कारण जेव्हा मी क्रॉनिक पेनचे जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात तेव्हा हे अक्षरशः त्यांच्या बाबतीत खरं झालेलं दिसतं. म्हणून मग दूषित मार्ग अवरोध कोण करणार आहे, दूषित कोण करणार आहे ट्रॅफिक जाम शरीरातलं वेदना निर्माण करण्यासाठी, तर तो वातदोष पहिल्यांदा आहे. जसं आपण तो वाढतो कसा शरीरामध्ये, तो इतक्या कारवाया करण्या इतका सक्षम त्याला आपणच करत असतो. मग तो कसा होतो ते आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. तर सिंपल अगदी मी प्रातिनिधिक घेते सगळं आणि उदाहरणादाखलच बोलते, कारण मी सांगते तसं मला प्रॅक्टिकल पुढे बरंच सांगायचं आहे. तर हे सगळं जे वातदोष वाढण्यामागे ही फक्त 3च कारणं असतात. अयोग्य, आपण म्हणतो की दुखायला लागलं की आपण पेन किलर घेतो, झालं विषय संपला. पण असं जेव्हा वर्षानुवर्ष घडतं तेव्हा त्या पेन किलरची सुद्धा आपल्याला साईड इफेक्ट दिसतात आणि आपली वेदना सुद्धा बरी झालेली नसते. म्हणजे तेलही गेलं आणि तूपही गेलं, अशी परिस्थिती अनेक रुग्णांची झालेली असते. वेळीच जागा होण्यासाठी आपण या व्याख्यानाचा उपयोग करून घेऊया. तर अयोग्य आहार, अयोग्य विहार आणि पोश्चर मुवमेंट्स, ह्या तिसऱ्या याच्यावरती मी जास्त आज भर देणार आहे. कारण विविध एज ग्रुप आहे म्हणून वरचे 2 मुद्दे मी जरा शॉर्ट मध्ये संपवते आणि खालचा जो मुद्दा आहे हाच आपण आज डिटेल घेणार आहोत. कारण आता सगळेजण त्याला तुम्हाला हँड्स ऑनच मिळणार आहे की आजपासून तुम्ही त्याचे प्रिन्सिपल्स फॉलो करू शकाल. तर पहिला मुद्दा आपण घेऊया, नेक्स्ट स्लाइड. अयोग्य आहार. तर उदाहरणादाखलच घेऊया आपण. तर त्याच्यामध्ये दिल्या अवेळी जेवण आहे. किती तुम्ही अगदी पण मुगाची खिचडी खूप चांगली असं म्हणतो, आरोग्यदायी असते म्हणून, पण ती जर रात्री 12-1 वाजता खाल्ली तर चालेल का हो? असा विचार आपण थोडासा करायचा. म्हणजे आपण काय खातो आणि कधी खातो. खाणं सुद्धा आपलं चांगलं असायला हवं आणि ते वेळेवर असायला हवं. जसं आता लंच ब्रेक आपला असतो किती आपल्या कॉलेजचा 2 ते 2:30 समजा, तर 2 ते 2:30 आहे. परंतु जर सकाळपासून काहीच न खाता आले आणि अगदी त्यांनी सुग्रास अन्न जरी दुपारी 2 ते 2:30च्या लंच ब्रेक मध्ये खाल्लं तरी त्याचं पचन नीट होणार नाही, कारण सकाळपासून त्या व्यक्तीच्या पोटात काही नाही. तर हे सुद्धा म्हणजे किती हेल्दी अगदी त्याच्यात सॅलड आहे, अमुक आहे, सूप आहे, स्प्राउट्स आहेत, असा सगळा छान हेल्दी डबा त्या व्यक्तीचा आलेला आहे इथे. आणि ते पण त्याच्या अंगी लागणार नाही, कारण सांगितल्यासारखं वेळ. तसा पुढचं अति थंड पदार्थ. आता उन्हाळा येतोय, अजून उन्हाळा पुरता नाही तोपर्यंतच बर्फाच्या गोळ्याच्या गाड्या दिसायला लागल्या, उसाच्या रसामध्ये, मोसंबीच्या रसामध्ये बर्फ दिसू लागलाय. हे जे सगळं आहे हे शरीरातल्या वातामध्ये कळत नकळत, म्हणून मोह टाळायचा. कितीही गार पाणी प्यावं वाटलं तरी एप्रिल आणि मे महिन्याशिवाय आपल्याला गार पाणी प्यायचं नाही, कारण कळत नकळत आपण शरीरातल्या वाताला भर टाकतोय. वाताची बादली भरल्यानंतर जी तेव्हा वाहून जावी लागते तेव्हाच लक्षणं दिसतात, तोपर्यंत आपल्याला लक्षणं दिसत नाहीत. म्हणून भर टाकण्याचं आपल्या हातात आहे. आता महिना आहे मार्च महिना पूर्ण सर्वांनी संयम पाळायचा आहे. फ्रीज, माठ, कूलर, एसी, होता होईल तेवढं बर्फ, ह्या गोष्टींपासून जर दूर राहाल तर वाताच्या शरीरातली वाताची बादली भरण्यामध्ये आपल्याला स्पीड कमी लागेल. नंतर तर हे सगळं आपण कोणी ऐकत नाही. नंतर सगळेजण एप्रिल मे मध्ये करतात. त्यातल्या त्यात फ्रीज पण टाळला, माठातलं पाणी पिलं. माठातलं सुद्धा आपण काळ्या माठाच्या ऐवजी लाल माठातलं पिलं. ज्यांना ऑलरेडी वाताचा त्रास आहे त्यांनी हे लक्षात घ्या, ज्यांना नाही त्यांनी सुद्धा फ्रीज टाळा, बर्फ टाळा आणि माठामध्ये लाल माठ प्रेफर करा. तोही एप्रिल मे महिने त्यातही वाळा टाकून पाणी प्या. हे सगळं नैसर्गिक शरीराला थंडावा देणार आहे. फ्रीजचं पाणी, बर्फाचं पाणी, आईस्क्रीम ह्या सगळ्या अंतिमतः उष्णता वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घ्यायचं. म्हणून हे अति थंड. पुढे आपण अतिवृक्ष पदार्थ, कोरडं जेवण आपण बरेचदा जेवतो. घाईघाईमध्ये भाजी पोळी हाच डब्याचा मुख्य घटक असतो. सोबत असलं तर असलं पाणी असतं खूप झालं तर हे सुद्धा ही सवय जी आहे ही शरीरातल्या वातदोषाला नकळत भर टाकत असते. 3 कप्प्याचा डबा सुरू करा. 3ऱ्या कप्प्यात काही ना काहीतरी पातळ ताक असू दे, वरण असू दे, कढी असू दे, सार असू दे, काही पातळ असलं तर वृक्षता कमी होते. काही म्हणतात की ठीक आहे असं आपण हे करतो, परंतु बघा आता मी वृक्ष पदार्थाची उदाहरणं देते. बिस्किट आपण नित्य नियमाने बिस्किट खातो, हे वृक्ष पदार्थाचं अगदी आयडियल उदाहरण आहे. तर हे शरीरात तुमच्या बिस्किट किती खातो हा विषय नाही, खातो हाच विषय. आणि तो त्याचं काम करणार, त्याचं कॉन्ट्रीब्युशन तो देणार. एक उदाहरण मी देत पुढे चालले. अति खारट पदार्थ. प्रत्येकाला वाटतं की आपण मीठ बरोबरच खातो. कोणीच पेशंट असं सांगत नाही की मी मीठ जास्त खातो, मी खातो ते बरोबर, असं एक हे असतं. तर मिठाची गरजच किती आहे शरीरामध्ये? दिवसभरामध्ये 2 ग्रॅम मिठाची गरज आहे फक्त. आणि आपल्या
भारतीय त्याच्यामध्ये भरपूर अतिरिक्त मीठ आपण 10 ग्रॅम पर्यंत जातं जर मोजलं तर. खरंच तुम्ही आज बघा की तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत आणि तुम्ही किती मीठ आणता. खास मुलांनी हे स्टडी करा घरामध्ये की किती किलो मीठ आपल्याला बदलायला लागतं आणि आपण किती मेंबर्स आहोत. बरोबर, त्यातलं थोडंफार वाया जाणारं ताटात सोडून दिलं तरी आपल्याला अंदाज यायला हरकत नाही. डिवायडेड बाय डेज केलं की तुम्हाला पर डे तुम्ही किती मीठ खाताय हे कळेल आणि आपल्याला गरज किती आहे. पर डे मॅक्सिमम 2 ग्रॅमची गरज आहे. म्हणून अति खारट हा आपल्याकडे नक्की आपल्या भारतीय, परत आपण पापड आहेत, लोणची आहेत, सगळं आहेच आहे, ते तर म्हणजे लागतंच आपल्याला. म्हणून ते सगळं धरलं तर ते आणखी पुढे जातं. तर तो अति खारट. आणखी त्याच्यानंतर शिळं अन्न, खास करून महिलांचा आवडीचा विषय असतो. लहान मुलांचा सुद्धा घरातल्या की जेव्हा त्यांना खायचं नसतं तेव्हा त्यांना ते अगदी पाहिजे असतं. आई देत नाही पण त्यांना ते पाहिजे असतं. पण नकळत वातदोषाला आपण भर टाकतो हे लक्षात घ्या. ही भर टाकायची आजपासूनच आपण ठरवायचं की कंट्रोल करायचे. जसं पुढे जा तसं शिळ्या अन्नावरती योग्य ताजं असतानाच ते योग्य मुखात पोहोचवा. मी माझ्या घरी आज काय ते करत आली की ताजं असतानाच, आता आपल्याला माहिती ना हे राहणार आहे तर सकाळीच आपण त्याला ताजं असतानाच कुणाच्या तरी मुखामध्ये ते देऊन टाका, म्हणजे तो विषय राहत नाही घरामध्ये. हा एक महिला म्हणून आणखी माझी स्पेशल टिप्स तुम्हाला. पुढे अतिरेकी कडधान्य. आता आपण हेल्दी खूप अवेअरनेस झालेला आहे. कडधान्य रोज खायची असा एक हे असतो, हल्ली फॅड असतं मोठमोठी. आता संकुलात पण आपण बघतो कडधान्य अगदी सर्रास मिळतात किंवा ते रस, गाजर काय सगळे असे ते मिळतात. तर ह्या सगळ्या पचायला जड असलेल्या गोष्टी आहेत. कोणी खायच्या जो 3000 ते 4000 कॅलरीज रोज बर्न करतो, एवढा व्यायाम करतो, त्याच्यासाठी ते हाय प्रोटीन गरजेचं आहे. आपण चालायला 2 राऊंड मारायला महाग तिथे आणि येऊन मस्त वाडगाभर उसळ खाणार, त्याच्यावर तो ज्यूस पिणार, पुन्हा बाहेर आले की वडापाव खाणार. बस दिसती गर्दी. तुम्ही संकुलात कधी फक्त प्रेक्षकीय नजरेने जाऊन पहा क्रीडा संकुलामध्ये. तुम्हाला खरंच मी सांगते ते अगदी शब्दशः पटेल. म्हणजे तुम्ही खर्च करता जसं ते आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया म्हटल्यासारखं उलट करा ह्याला. तुम्ही कमवता जास्त आणि खर्च कॅलरीज बिझनेसच्या दृष्टीने. तर ते एक आत्मपरीक्षणाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढचं आहे अयोग्य आहार. आपण कुठपर्यंत आलोय? अति खारट, शिळे अन्न, अतिरेकी कडधान्य. म्हणजे हा एक जड पदार्थ आहे. कधीतरी खायचा, वापरून खायचं, थोडं खायचं, अशा अजेंडामध्ये तुम्ही टाका. अनलेस आणि अनटिल तुम्ही 3-3 तास व्यायाम करत नाही दिवसाचे. मी आता कॅलरीच्या हिशोबात सांगितलं तर फार जणांना कळलं नसेल. दिवसाचे 3 तास हेवी म्हणजे तुम्ही गवंडी काम करताय, सुतार काम करताय, ओझी वाहताय, हॉकर्स आहेत तुम्ही किंवा रेसलर्स आहेत, अशा लोकांनी. आपण यातलं काही करत नाही. आपण उठतो, 8ची ड्युटी असेल तर आपण 7:30ला उठतो, 8ला कामावर हजर होतो. अशी आपली लाईफस्टाईल आहे. फार तर आपण थोडाफार एक्सरसाइज करतो. म्हणून हे आपल्यासाठी वातदोषाला भर टाकणार आहे. हे चुकीचं नाही. कडधान्य चांगली असतात, हे चुकीचं नाही. सिलेक्शन आपल्या आहारामध्ये आपण त्याचं सिलेक्शनचं आणि प्रमाण, पोर्शन साईज हे महत्वाचं आहे. म्हणून मुलांनी तुम्ही स्प्राउट्स खा पण तेवढं घाम गाळा व्यायाम करून. तुम्हाला नक्की त्याचा आयुष्यभर फायदा होईल. आणि जास्त खायचे असतील तर वाफवून खा कच्चे खाण्यापेक्षा. ते वातदोषाला ते विरुद्ध अन्न हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. की आपण मी आता म्हटलं की बिस्किट आपण रोज खातो. अगदी प्रामाणिकपणे सांगा किती जण चहा कॉफी दुधात बुचकळून खातात. आज आपण ठरवलंय की आज इथे लेक्चरमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं. हात वर करा, काही हरकत नाही. चहा कॉफी किंवा दुधामध्ये आपण बिस्किट बुडवून किती जण खातो? हात वर करायचे प्रामाणिकपणे. काय इथे आता काही आपल्याला इथे कुणाला शिक्षा नाहीये, काही नाहीये. तर हे अगदी आपल्या रोजचं घडणारं विरुद्ध अन्नाचं उदाहरण आहे. का ते मी सांगते, कारण बिस्किटामध्ये काय पडतं तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पडतो आणि तो मिठाच्या 200 पट हानिकारक आहे. म्हणजे मिठाचे जे गुण आहेत, आता आपण मीठ पाहिलं की नाही, अति खारट 2 ग्रॅम आपण म्हणलं तर बघा, एक बिस्किट खाल्लं तर त्यात अगदी पीठ जरी गेला असेल तर त्याच्या 200 पट मीठ गेला नाही एका बिस्किटाच्या सोबत तुमच्या पोटामध्ये. आणि ते काय करतं तर शरीर शिथिल करतं. म्हणजे संधिबंध, स्नायू, मसल्स आपले काय करतं ते. कारण आपल्या संस्कृतीतच नाही आहे. बेकरीज कधी झाल्या हो? किती आपल्याकडे बेकरीज होत्या का? नाही. आणि आता एक गल्ली असं, एक मोहल्ला असा नाही की जिथं बेकरी नाही ती चालत नाही. आपण ठरवलं तर हे होणार आहे, तरच हे व्यवसाय वाढीस लागणार नाहीये. कारण हे खूप आपल्या आरोग्याला हानिकर आहे. तर हे टाळते, विस्तार टाळते. म्हणजे तात्पर्य काय? अति तिथे माती. कधीतरी तुम्ही एखादं बिस्किट खाल्लं चालेल, बिस्किटाला रोजच्या आहारात स्थान देऊ नका. चहा कॉफी बिस्किटात बुडवून तर अजिबात नको. कारण
त्याचं मी आता थेअरी टाळतीये, पुढे जाऊया. हे सगळे रुग्ण तपासून त्यांना तशी ट्रीटमेंट देऊन रिझल्ट येतात, म्हणून मी तुम्हाला आज हे अनुभव घेऊन तुम्हाला सांगते. फक्त पुस्तकात लिहिलेलं तुम्हाला मी वाचून दाखवत नाहीये, कारण ज्या पद्धतीने पेशंटचं हे सापडती हिस्ट्री आणि त्याच्याप्रमाणे त्याला ट्रीट केल्यावर यश येतं. त्यानंतर मी आज 20 वर्ष प्रॅक्टिस करून तुम्हाला हे सांगते. पुढचं आरोग्य विहार आपण उदाहरणादाखल सांगूया. अनियमित दिनचर्या, मी आताच म्हटलं की आपल्या 8ची ड्युटी असेल तर 7:30ला उठणार, काय उठून 8ला येणार, सुट्टी असेल त्या दिवशी 11 पर्यंत लोळणार. हे जे आहे हे अनियमित. आज काय संध्याकाळी 8ला झोपून गेलं, उद्या काय 3 वाजेपर्यंत जागलं, काय नेटफ्लिक्स पाहिल्या. बरोबर आहे का? मुलं हात वर करा, प्रामाणिकपणे करा. अनावश्यक जे आहे हे अनियमित आपण दिनचर्येला खत पाणी घालत असतो. अनावश्यक. आवश्यक आहे का? स्वतः तुम्ही अभ्यासाला जागलात तर कोणीच काही म्हणणार नाही, कारण त्याचं काही ना काहीतरी फ्रूट तुम्हाला मिळणार आहे. तर आज आपण ठरवूया आहे आत्मपरीक्षणाचा मुद्दा मी इकडच्या वर्गाला पण देते की अति जागरण, अति निद्रा दोन्ही दोष होतात. सुट्ट्यांमध्ये बघा आपलं आणि एक्झाम्स मध्ये बघा. तेवढा पुरता साहजिक आहे, परंतु इतकी इरेग्युलर हा फार वाईट गोष्ट आहे. इरेग्युलरिटी मध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत. एक इरेग्युलर साधा नेहमीचा, जसं उशिरा येतो. आज कुणीतरी म्हणली मुलगी की उशिरा आले की सर रागवतात, ते म्हणे इरेग्युलर. त्याच्यानंतर रेग्युलरली इरेग्युलर म्हणजे रोजच उशिरा येणार. आणि इरेग्युलर एका दिवशी 8लाच येऊन बसणार, काहीतरी खास कारण असतं मुला मुलींचं लवकर येण्याचं, असतं की नाही तसं ते. आणि मग एक दिवशी गुट्टीच मारणार. तर ते काय झालं इरेग्युलर. तर आपल्या लाईफस्टाईल बद्दल आपण परत येऊया जोक सापाट. तर इरेग्युलर हॅबिट्स ज्या आपल्या आहेत दिनचर्येच्या, ह्या आपल्या शरीरातल्या वातदोषाला खत पाणी घालतात. पुढे आपण जाऊया अजून. उठसूट सकाळी उठल्यावर, नाही स्लाईड नको, उठसूट पाणी पिणं किंवा सकाळी उठल्या पाणी पिणं हा सुद्धा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. सगळेजण सांगतात की भरपूर पाणी प्या, इतके लिटर पाणी प्या, एवढं करा, सकाळी उठून 2 लोटे पाणी प्या. खूप जण पितात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की त्याच्याने शरीराचा अग्नी तेव्हा दुखता कुठे अंकुर फुटलेला असतो सकाळी आणि त्याला तुम्ही लोटाभर पाणी करून ओतता, त्यावेळी तो अग्नी फार विझून जातो. आणि मग जे तुम्ही वरून खाता नंतर आणि त्यात परत आपण चहा बिस्किट आधी खाणार. म्हणजे बघा, म्हणजे आधीच मारलं, याला मारून अर्ध मेलं केलं आणि मग त्याला काम दिलं असं म्हणल्यासारखी गोष्ट होते. आणि मग त्याला मग आपण तसं दिलं की ते गॅस तयार करतो. गॅस तयार झाला की तो मानपाट मणक्यामध्ये साठतो आणि मग हे वाताचे 100 नाही 100 पैकी 98 पेशंट मध्ये विचारलं ह्या तक्रारी घेऊन आलेल्या, तर तो सांगतो हो मी सकाळी लिटरभर पाणी पितो, तांब्याभर पितो, 2 ग्लास पितो, 1 ग्लास पितो. आणि ते बंद केल्यानंतर त्याचा परिणाम होतो. एक माझ्याकडे डायबिटीसचे रुग्ण येत होते, त्यांचं HbA1c खूप हाय होतं, त्यांना मोठा असं स्किन, शिक्षक माणूस आणि सतत एक्झिमानी खाजवायचं. आणि त्यांची हिस्ट्री आपण घेतली आणि त्यांना ते पटायला तयार नव्हतं की ते पाणी पिणं चुकीचं आहे. त्यांची सवय काय, 1 तास झाला की 1 बाटली पाणी प्यायचं, अशी त्यांची सवय. आणि त्यांना मी चॅलेंज दिलं की तुम्ही ते फक्त एवढं बंद करा, बघू. माझ्याकडे लॅपटॉपवर फोटोग्राफ्स आहेत, आम्ही आधी फोटोग्राफी तुम्हाला काहीही औषध देणार नाही असं ठरलं. आणि तुम्ही ते चॅलेंज घेतलं. आठवडाभर तुम्ही फक्त तहान लागेल तेव्हा पाणी प्या आणि गरम पाणी प्या, एवढीच ट्रीटमेंट त्यांना दिली. आठवड्याभरानंतर त्यांचं हे जवळपास मॅनेज झालं, जे की एवढं मोठं लिजन होतं एक्झिमाचं. म्हणजे इतका परिणाम ह्या सवयींचा, चुकीच्या सवयींचा आपल्याला होतो. आणि त्याच्यानंतर अजिबात व्यायाम न करणे किंवा अतिरेकी व्यायाम, हे दोन्ही गोष्टी सुद्धा इकडे हे मधले लोक कसे करतात, जरा व्यायाम करतात बऱ्यापैकी, पण ही लोक कशी करतात, मनात आलं की हा व्हिडिओ बघ की ते वर्कआउट कर, मनात आलं की झोपून टाक, मनात आलं की दुसरं वर्कआउट बदल. योग्य पद्धतीने व्यायाम करणं सुद्धा फार गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या मसल्सचं, टिश्यूचं, सॉफ्ट टिश्यूचं नुकसान संभवतं, जे की पुढे जास्त जर डीप इंजुरी झाली तर ती भरून सुद्धा निघत नाही. पुढे एक मी स्लाइड पण ती केलेली आहे की आता हल्ली मुलं जिमला जातात, तुम्ही सगळेजण विचार करत असाल किंवा काही जण जात पण असतील. तुम्हाला कायमची लाईफस्टाईल ती जिमची ठेवणं होत असेल तर तुम्ही जिमला जा. जिमला रेग्युलरली जाण्याने काय होतं, ती पुढची स्लाइड येणार आहे. अजिबात व्यायाम न करणं, अतिरेकी व्यायाम, त्याच्यानंतर अतिचिंता, तणाव, हे सुद्धा. चिंता आणि चिता 2 शब्द आहेत, फरक कशाचा आहे, अनुस्वाराचा फक्त फरक आहे. = म्हणायला हरकत नाही. चिंता करणारा माणूस हळूहळू चितेच्या दृष्टीनं प्रवास करत असतो तो, आणि त्याच्यात त्याला जर क्रॉनिक पेन असेल तर अजूनच. म्हणून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची गरज आहे. तणाव, शोक, हे सगळ्याच गोष्टी आपण घेऊया पुढे.
त्याच्यानंतर नैसर्गिक वेग अडवणे हा सुद्धा मोठा आरोग्याचा शत्रू आहे. ज्यांचं सकाळी सकाळी वर्किंग आहे किंवा जी शालेय मुलं आहेत त्यांनी हे लक्षात घ्या. कॉलेजमधील मुलं आहेत, घाई झाली म्हणून आपण शौचासाठी आपल्याला वेळ नसतो. टॉयलेट ट्रेनिंग फार गरजेचं आहे आणि जोपर्यंत कालचं टॉक्झिन आपण शरीरातून बाहेर काढून टाकत नाही तोपर्यंत इकडे कुलूप लावायचं, वरून खायचं नाही. तुम्हाला आई शाळेत डबा देत होती की नाही रे? आता किती जण डबा आणतात? हातवर करा बरं. इकडे इकडे नाही आणत. समजा शाळेत किती जण डबा नेत होते? हातवर करा. मी आता मुला ठीक आहे तुम्ही पण केला तरी काय हरकत हा. शाळेत एवढे सगळे जण डबा नेत होते. शाळेत आल्यावर काय काम असं? धुवायला टाकायचा. बरोबर की नाही? आठवतंय का रे शाळेतल्या गोष्टी? उघडायचा, नीट त्याला स्वच्छ करून धुवायला टाकायचा. आणि टाकायचा विसरला तर दुसऱ्या दिवशी दुसरा डबा द्यायची का? तुम्ही धुवायला टाकायचा विसरला म्हणून त्याच डब्यात अन्न नेत होतात तरी कधीतरी आईने दिलंय का? तर सकाळी पोट साफ न होता खाणं म्हणजे त्याच डब्यात दुसऱ्या दिवशीचं ताजं जेवण भरून नेणं आहे. इथे डब्याला तुमचं पोट रिप्लेस करा. बघा पटतंय का? बघा हा, ज्याला पटलं त्यांनी हातवर करा. बघा हा, म्हणजे इतकी ही गोष्ट आहे. अगदी छोटासा अनुभव सांगते, राहत नाही म्हणून सांगते. 13 वर्षाचा मुलगा माझ्याकडे मुंबईहून ऑनलाईन कन्सल्टेशनला आला होता. त्याचे वडील स्वतः MD मेडिसिन चेस्ट फिजिशियन, जे की आर्मी हॉस्पिटल होती, की त्याला डोळ्याचा काही आजार झाला होता की ज्यांनी त्याची दृष्टी पूर्णपणे जाण्याचा संभव आला होता. अगदी त्याला जे ड्रॉप्स दिले होते डोळ्यात टाकायला त्याच्याने ते तात्पुरतं बरं होत होतं, पण त्या ड्रॉपचा साईड इफेक्ट म्हणून त्याची दृष्टी कायमची जाण्याची वेळ आलेली होती. वय वर्ष 13 फक्त. आणि ह्या मुलाची फक्त हिस्ट्री घेतली, काही चेकअप्स केले ऑनलाईन फक्त, आणि त्याच्यानंतर त्याचं डायग्नोसिस हे सापडलं की तो फुटबॉलची ट्रेनिंग घ्यायचा मुलगा. 13व्या वर्षी त्याला फुटबॉलला घातलेलं होतं गेली 2 वर्ष, आणि फुटबॉलसाठी तो पहाटे 5ला जायचा. त्यानंतर डायरेक्ट तो शाळेतून डायरेक्ट 3ला घरी, असं त्याचं रुटीन होतं. आणि पहाटे 5ला कधीही त्याचं पोट साफ झालेलं नसायचं ग्राउंडवर जाताना. त्याच्यानंतरही कधी त्याला कॉल आला तर तो दुर्लक्ष करायचा. शाळेतही असा पोटी लाजेपोटी किंवा काही कारणं असतील अशी त्याची स्थिती. ते धरून त्याला ट्रीटमेंट दिल्यानंतर 15व्या दिवशी त्याचे ते ड्रॉप पूर्ण बंद झाले. ट्रीटमेंट कशाची दिली तर हे वेगावरोध जो कारण आहे ह्याची ट्रीटमेंट दिली आणि त्याचे ते ड्रॉप पूर्ण बंद झाले. त्याची आयसाईट 6/6 आली. जी त्याची आयसाईटचे रिपोर्ट्स आहेत आपल्याकडे सगळे. माझ्याकडे एक आहे की मी ज्या केसेस करते त्याचं नीट डॉक्युमेंटेशन ठेवते आणि त्याचं मी व्यवस्थित केस रेकॉर्ड ठेवत असते. जे तुम्ही माझ्या इंट्रोडक्शन मध्ये वाचलं की माझ्या केस रायटिंगला फर्स्ट प्राइज मिळालं, जे की आपल्यासारख्या ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरला सहसा म्हणजे स्पर्धेत भाग घेणं सुद्धा नसतं. ते मी नॅशनल लेवलला माझ्या केस रायटिंगला फर्स्ट प्राइज मिळालं. कशामुळे? तर डॉक्युमेंटेशन प्रॉपर. पेशंट आल्यापासून ते जाईपर्यंत त्याचं नीट डॉक्युमेंटेशन ठेवलं तरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होतात आणि ह्या केसेस कोणी नाकारू शकत नाही आपल्या बऱ्या झालेल्या. हे महत्वाची गोष्ट होते याच्यामध्ये. तर हा इतका मोठा हे आहे, वाईट सवय आहे. तर आजपासून तुम्ही तेही आत्मपरीक्षण करा. पुढे जाऊया. तात्पर्य अति तेथे. एखाद्या दिवशी केलं तर चालेल. त्या मुलाकडून 2 वर्ष असं घडत असल्यामुळे त्याला तेवढा गंभीर आजाराला सामोरं जावं लागेल. पुढे अति तिथे माती लक्षात ठेवायचं. आता महत्वाचं आपण मेन मुद्द्याला आलेलो आहे. तिसरा जो आहे हे पण ग्रंथातले शब्द आहेत बरं का सगळे. हे कुठेही आत्ताच्या मी ह्याच्याप्रमाणे सांगत नाही. = जे दिलंय ते तुम्हाला आजच्या भाषेत कळण्यासाठी दिलेलं आहे. हे आपल्या ग्रंथांमध्ये सांगून ठेवलेलं आहे. ते मी तुम्हाला आज त्यांचा प्रतिनिधी म्हणून सांगते. विषम आसन हे वात वाढण्याचं कारण आहे. विषम आसन म्हणल्यावर आपल्याला काही कळत नाही. आपल्याला सम विषम संख्या तेवढ्या गणितातल्या आठवतात तेवढंच फक्त माहीत असतं. म्हणून ते कळण्यासाठी मी पुढे लिहिलेलं आहे की इम्प्रॉपर पोस्चर आणि इम्प्रॉपर मुवमेंट्स. आता इतके जण इथं बसलेले आहेत त्याच्यापैकी फार कमी जणांचा पाठीचा कणा ताठ आहे. मग आता लगेच फरक पडला. ते काय झालं? इम्प्रॉपर पोस्चर झालं, मुवमेंट झाले. आता चटकन माझं इथं पेन खाली पडलं की मी काय करणार? इम्प्रॉपर मुवमेंट झाली कारण माझ्या पाठीच्या कण्याला मी 2 अँगल मध्ये वाकवलं. म्हणजे एक साईड बेंडिंग पण दिलं आणि खाली पण दिलं. 2 अँगल मध्ये वाकवणं ही इम्प्रॉपर पोस्चर आहे. त्या पाठीच्या मणक्यामध्ये करक भरू शकते अशा पद्धतीने. तर हे फक्त मी छोटंसं उदाहरण दिलं. हा विषयच आज मी आपल्याला इकडे चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून सांगणार आहे. तर इम्प्रॉपर पोस्चर आणि इम्प्रॉपर मुवमेंट्स हा आत्ता सध्याला जेवढे पेशंट येतात सांधेदुखी, मणक्याचे आधार, पाठ दुखती, मान दुखती, पाय दुखतात, पोट दुखतं, असंख्य पेन आपण अनुभवत असतो वेगवेगळ्या फेजमध्ये.
सकाळपासून रात्रीपर्यंत. तर त्याचं सगळ्याचं कारण जास्त करून ही मागची तर सापडतातच, पण ती क्रॉनिककडे नेतात तुम्हाला. परंतु पटकन जे भर टाकतं नसतं, जास्त कॉन्ट्रीब्युशन ते ह्याचं आहे सध्या. कारण व्यायामाचा अभाव, आहाराचा आनंद आणि रेग्युलरिटीचा आनंद आणि त्यात ही पडलेली विषम आसनाची भर. कारण सगळेजण आपण किती तास बाहेर आहे, 8-9 तास बाहेर आहे की नाही सगळेजण घराच्या. आणि घरी गेल्यावर तरी कोणचा आपण परत आराम करतो, महिला असू दे पुरुष असू दे, प्रत्येकाला काही नाही तर मोबाईल तर आहेच. त्याचा पण म्हणजे ते पण एक कामच आहे की नाही. आता आपलं मोबाईल बघणं हे कामच झालंय. पण तुम्ही योग्य पोस्चर मध्ये मोबाईल पाहता का, पुढे येणार आहे सगळं. तर ते सगळं आता आपण घेऊया. पुढची स्लाइड प्लीज. पाहता भरपूर पोस्चर्स इथे दिसत आहेत तुम्हाला आणि जोडीने दिलेले आहेत बरं का. हिरवा दिलेला आहे ते राईट आहे आणि लाल दिलेलं आहे ते रॉंग आहे. तर आता हे असं कळणार नाही म्हणून आपण काय करूया, मला एक व्हॉलेंटियर एक पहिल्या पोस्टरसाठी द्या, दुसऱ्या एक जण या फक्त पुढे. कारण हे जे असं आहे हे फक्त तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघून सोडून देणार आहात. कोणी व्हॉलेंटियर, एकदा एक लेडीज आहे एकदा जेंट्स आहे, मुलांपैकी या. करून नाही दाखवायचं काही नाही, फक्त या पुढे आणि घेऊ नका. मी काय करणार नाही, काही विचारणार नाही, काही नाही. पहिला या पहिल्या टाळ्या वाजवा तिच्यासाठी. फक्त उभी राहा. बघा आता ही उभी राहिली. कशी उभी राहिली आहे, मान पुढे, एखाद्या अशी काय तिचं हेजिटेशन आहे. आता उभं कसं राहायला हवंय, तू असं जरा ताट उभी राहा. छान असे खांदे पिंदे जरा काहीतरी प्राऊडी काम केले असेल मान वरती पण लगेच तिच्या हात सोडून दे. ते साहित्य इथे नको ओढणीशी सोडून दे हात सोडून दे. ताट उभी राहा, जरा समोर पहा. आता हे पोस्चर कसं झालं, राईट झालं. आणि आपण कसं आता ह्याच्यामध्ये सुद्धा पायाचा पोस्चर आपण नंतर घेऊ. आता फक्त हे उभं राहिलं झालं. थँक्यू. बस. तर आता कशी उभी राहायची कुठे राईट. असं नाही उभं काढायचं नाही. पुढचं घेऊया. चालणारा इकडून या. आता महिला दिन झाला सेलिब्रेट. आता तू थोडं तिकडून थांबा आणि चालत ये, हळून चालत ये. सगळ्या कॉन्शियस होऊ नको. बरं इथे इच्छित फेऱ्या मार. सगळ्यांना दिसतंय का बघ. आता हा काय करतोय माहितीये का, पूर्ण पाऊल त्याचं टेकवतोय चालताना. दिस इज अ रॉंग पोझिशन. तू आता इथून पुढे मी चालायला शिकवेन तुला. बस टाळ्या वाजवा. तुझं काय यासाठी टाळ्या. तुझं काय नाव शुभदासाठी टाळ्या वाजवा. आता पुढचं घेऊया. मोबाईलचा आलं बघा. तुमचा मोबाईल घेऊन या. बरं इथेच बसा, खुर्चीत बसा आणि मोबाईल बघा तुमचा. बघा त्यांची मान कुठे वाकली, 45 अंश. इकडेच जे रॉंग पोस्चर आहे तिकडे, ते लाल दाखवलंय ना तिकडे. आता तुम्ही जरा मान सरळ ठेवून मोबाईल पहा बरं. थोडी मान अजून सरळ ठेवा. आता राईट पोस्चर झालं पण हाताचं रॉंग झालं बरं का. कारण मग मान सरळ ठेवायची तर काय झालं, पण जास्त वेळ बघता येत नाही. आपल्या तर तासन तास बघायचं आहे कसं व्हायचं. आणि मग तासन तास आधी तिथे म्हणजे आपण किती बघा खत पाणी रोजच्या रोज घालतोय बरं. भाताचं झाड अगदी आपण मन लावून उगवतोय आणि मग त्याचा वटवृक्ष झाला की डॉक्टरकडे जातो. आणि डॉक्टरची मात्र अगदी कसं असं नीट केलं पाहिजे आम्हाला. आम्ही खत पाणी घालतो त्याचं काही नाही. सगळ्यांनी टाळ्या वाजवून मांडायचं. आता पुढचं काय आहे, बसलेले बसतो की नाही आपण. तुम्ही रेग्युलर जसं काम करायला बसता तशी बसा. आता मी सांगितल्यामुळे त्यांनी पाठ स्टार्ट केली बरं का. पण तरी सुद्धा सर कारण काय झालेलं आहे की आता तुम्ही काम करत असाल पुढे, असं समजा की काम आहे तुमच्या. तर बघा आता हे फेल झालेलं आहे कारण का त्यांचा हाताचा अँगल बघा, इकडचा राईट अँगल तुम्ही नंतर पहा सर. तर आता हाताचा अँगल कुठे गेलाय, इकडे. आपण सगळेजण 90 भूमिती शिकलोय की नाही. हा बघा हा 90 डिग्री अँगल आलेला आहे. आता त्यांचा कसा झालाय प्लस पाठीचा. आता त्यांनी सुद्धा
सुधारलाय थोडाफार, तरी आता असा झालाय हा, तोही आपल्याला असा पाहिजे. आणि त्याच्यानंतर पायाचा बघा, खुर्चीच्या हाईटचा प्रॉब्लेम आहे तो. तर आता अगदी तुमच्या घरून खुर्ची आणावी लागली तरी चालेल, कारण ऑफिसमध्ये तुम्ही जास्त वेळ आहात. ऑफिसनी सोय केली ठीक आहे, न केली तर काय करावं लागेल? अवघड आहे का हो? थँक्यू सर. टाळ्या वाजवा सर. बघा राईट अँगल 3 ठिकाणी आहे. कोपरामध्ये राईट अँगल आहे, हिप्स मध्ये राईट अँगल आहे आणि नीज मध्ये राईट अँगल आहे. राईट अँगल कळतोय का मी सगळ्यांना? राईट अँगल म्हणजे 90 अंशाचा कोन. माझं ते काटकोनीचा राईट पोस्चर. मग ह्याच्यासाठी तुमच्या टेबलची हाईट, तुमच्या खुर्चीची हाईट, तुमचे लॅपटॉपचे माऊसची, पीसीच्या माऊसची, कीबोर्डची हाईट, हे सगळं तुम्हाला अकॉर्डिंगली ॲडजस्ट जर केलं तर तुमचं रॉंग पोस्चर होणार नाही. आणि मग जे काही दुखणी आहेत ती तुमची आपोआपच टाळली जातील. आता पुढचं घेऊया, वाकायचं. आपण महिलांना बोलूया कुणाला तरी, कारण वाकावाकीची कामं खूप असतात. ये तुझ्याकडे पेन आहे का? तिचं पेन नाही. हां मागे सर पेन पडला तर उचल. काय झालं? इकडचं बघा हिरवं लाल, तिने उचलला की नाही पेन. आता कसं राईट कसं आहे? आता परत एकदा खाली पेन टाक. थोडंसं काय बघून बघ. राईट कसं नाही, अजून नाही, तिकडे बघून बघ. पाठ ताट पाहिजे आणि पाय वाकली पाहिजे. ठीक आहे, असू दे. कळायचं गोष्ट कळली आपल्याला. हा, तर हे लक्षात ठेवायचं की आपण पुढे वाकून असंख्य वेळा वस्तू उचलतो, घरात काम करतो, केअर काढतो, फरशी पुसतो, सगळी कामं करताना आपल्याला अँगल आपला मेंटेन. पोळ्या करतो आपण, उभा राहून. उभारायचं येणारच आहे. बस तुझं काय नाव? उमा. उमासाठी काय? हा ठीक आहे. आता झोपायसाठी कोणीतरी विद्यार्थ्यांपैकी या पटकन. हा टाळ्या मिळणार आहे तुला. आपण झोपायच्या. झोप परत. रोज तुझ्या घरी कसं झोपतो? सवय कशी झोपण्याची? खुशी असते का नसती? खुशी असते की नाही? आता खुशीचा सुद्धा किती जणांना क्लिअर नसतं. खुशी घ्यायची का न घ्यायची? किती जाड घ्यायची? गादी कुठली असावी? आमच्याकडे डनलॉपच्या गाद्या आहेत, कारण आता नवीन घर बांधले आम्ही. डनलॉपची आणि तक्रार असते, डनलॉपशिवाय झोप येत नाही अशी तक्रार असते काही वर्गाची. डनलॉपची गादी काही कामाची नाही. कापसाची गादी फक्त एवढ्या जाडीची, म्हणजे 13 किलो पर्यंतची कापसाची गादी. दर 2 महिन्यांनी तिला उलट पालट करायचं, कारण त्याचा जो शिवणीचा भाग असतो तो हे होतो सपाट आणि हे होतं, म्हणून त्याला 2 महिने झाले की कापसाची गादी किती किलोची पाहिजे ती पण 20 किलोच्या वगैरे बॉक्स गाद्या असतात आपल्याकडं, खास आपण तयार केलेल्या. कामाच्या, पुढचा शब्द सांगा, कामाच्या नाही. 13-14 किलो पर्यंतची गादी दर 2 महिन्यांनी उलटी पालटी केलेली. त्याच्यानंतर राईट पोस्चर मध्ये झोपलेलं सरळ झोपायचं असेल तर बघा, मान किती उंच, खांद्यापेक्षा फार उंच राहू नये एवढी उशी, जास्तीत जास्त त्यातनं मान खाली जावी अशी उशी असावी. जास्त उंच उशी आता रॉंग केलेलं आहे, उंच झाली उशी, त्याच्यामध्ये 45 डिग्रीचा अँगल झालेला आहे मानेचा. हा ॲक्यूट अँगल झालेला आहे, लघुकोन आहे की नाही, तर ते चुकीचं पोस्चर आहे. अंगावर झोपायची सवय असते. सरळ झोपणं, उठताना झोपणं सगळ्यात चांगलं. त्यातल्या त्यात परत डाव्या कुशीवरचं अधिक चांगलं. एका कुशीवर झोपायचं असेल तर डाव्या कुशीवर झोपणं. इन दॅट केस सुद्धा तुमची उशी आणि मानेचा लेवल पहा. खांद्याचे लेवल फार मानेची लेवल उंच जाऊ दे. मान आपली सरळ राहायला पाहिजे एवढी उशी पाहिजे. अजून एक जण कोणीतरी लाल शर्ट आहे, नाव सांगायचं लगेच पटकन, नाव सांगायचं. विजय कुमार. आता तू झोप. कुठल्या कुशीवर झोपशील? डाव्या झोप. हा एवढं तरी आज कळलं ना. सरळ एकटा सरळ झोपणं चांगलं, नाही तर डाव्या कुशीवर. सरळ झोपतो तो योगी असतो, डाव्या कुशीवर झोपतो तो रोगी असतो, आणि
ज्या कुशीवर झोपतो तो भोगी असतो. आता हे काय करायचं, पायाच्या मध्ये जर तुम्हाला एका कुशीवर झोपायचं असेल तर दोन पायाच्या मध्ये एक पातळ चादरीची घडी, उशी, पातळ उशी ठेवायची पायामध्ये, दोन पायाच्या मध्ये इथे. आणि इथे जे आहे की हाईट उशीची आपला अँगल मेंटेन करण्यासाठी मागेचा असायला पाहिजे. थँक्यू. विजय कुमार, टाळ्या. पाठीचा कणा बघा तुम्ही, हिरव्या पोझिशन मध्ये पाठीचा कणा पहा. हे का आहे शास्त्र, हिरव्या फोटोग्राफ मध्ये पाठीचा कणा जो आहे हा प्रॉपर राहतो, बाकीच्या याच्यामध्ये त्याला आपणच वेडा वाकडा ताण पडतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सगळं लेक्चर आपण नंतर युट्यूबवर अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे काही नाही, तुम्ही केव्हाही तुमचं काही ग्रुप असेल तर सांगा, मी लिंक नंतर अपलोड केलं शेअर करेन. तर ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो दिसतोय बघा. हे एवढ्या प्रकारचे पेन्स आपल्याला दिसतात वेगवेगळ्या. आता मी हे सुद्धा उदाहरणादाखल सांगितले. तर हे रॉंग पोस्चर, अयोग्य आहार, अयोग्य विहार, याच्याने काय होतंय तर हे सगळे आपल्याला अनुभवायला येतात. आता हात वर करा, याच्यापैकी कुठलाही पेन कुणालाही झालेलं असेल तर हात वर करायचं. होत कधीतरी झाला असेल तरी, रोज होत असेल, कधीतरी होत असेल, क्रॉनिक असेल बघा. आता मॅक्झिमम बघा, म्हणजे मी म्हटलं ना की हा आमच्यासाठी विषय नाही असं होतच नाहीये, हा विषय कॉमन आहे. ठीक आहे, आता हात खाली करा. आपल्या लक्षात आलं की बऱ्याच जणांना हा त्रास होतोय, तर ही मागच्या गोष्टी सगळ्या आत्मपरीक्षण करायच्या, त्याचा होता होईल तो तुम्ही तुमचे स्वतःचे डॉक्टर बना. नेक्स्ट स्लाइड. आणि मग ती पेन मोजायची कशी, हे पेन स्केल आहे बरं का, हे आम्हाला रिसर्च मध्ये शिकवतात पीजी करताना. माझा जो अहमदाबादचा रिसर्च होता ना त्याच्यामध्ये हे मी पूर्ण, मला माझ्या डीन सरांनी पूर्ण एक बोर्ड मला दिला होता माझं काम पाहून. त्यावेळेला पूर्ण एक बोर्ड त्यांनी दिला होता रिझल्ट पाहून आपले, आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट आहे पेशंटना देऊन पेन स्केल वाटे त्यांचे पेन आम्ही मोजलेले होतो. तर ही अशी पेन स्केल मोजतात. तर तुम्ही डॉक्टरकडे कधी दुखतंय म्हणून जाता तेव्हा हे शब्द वापरायला शिका, त्यांना पटकन कळेल की तुम्हाला किती दुखतंय. कारण काही जणांचं कसं असतं सायकोलॉजी, एखादी सहनशक्ती जर कमी असली एवढं दुखत असतं आणि काय त्यांना आता मरते का मग मरते एवढं कोण असतं. आणि काही एखादा सहनशील माणूस असतो तर त्याचं किती दुखत असेल पेन तर त्याच्या चेहऱ्यावर रेष हालत नाही, तो असं फक्त सांगतो डॉक्टर दुखतंय मला, त्रास होतो. मग डॉक्टरला कसं कळावं ना, काही टेस्ट असतात पण आली डॉक्टरांकडे सुद्धा एवढा वेळ नसतो, ते बघत नाही तुम्हाला पेन किलर. केवळ तुमचं दुखतंय शब्द ऐकला की त्यांचं तोवर लिहून झालेलं असतं. तर तुम्ही हे प्रॉपर ह्याच्यामध्ये जर जेव्हा सांगाल तर अल्टरनेटिव्ह पॅथीची तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला जाल तेव्हा जास्त करून हे लक्षात ठेवा की तुमचं पेन मुळाशी जाऊन तुम्ही बरं करायला जाणार असाल तर हे तुम्ही लक्षात ठेवा की हे डिस्क्राईब करता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणून एक जस्ट लाईट आहे. पुढे जाऊया. आता झालं आपण पेन मॅनेजमेंट कडे आलो आपण प्रॉपर, की पेन मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे. तर हा एक इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे, ज्यांना थिअरी वाचायची तुम्ही वाचू शकता, नंतर आपण युट्यूबवर टाकणार आहोत हे लेक्चर. तर पेन मॅनेजमेंट हा एक कॉम्प्लेक्स आहे तुमच्या शरीरामध्ये. खास करून ते पेन कशामुळे, मागे सांगितलेले जेवढे मी आता कारण सांगितले ना ते नुसते उदाहरण दाखल आहे. 10%, 8%, 5%, आणखी 95% स्क्रुटिनी आपण लावतो त्याला आणि त्याच्यामधलं पॉइंट आउट करतो आणि त्या पद्धतीने सगळं मग तो पेशंट आपल्याकडे कुठल्या ऋतूत आलेला आहे, कुठल्या वयात आहे, त्याचं प्रोफेशन काय आहे, इथपासनं त्याची मानसिकता कशी आहे, त्याला स्ट्रेस तणाव किती आहे, त्या सगळ्या गोष्टी. एक छोटंसं उदाहरण मी सांगते तुम्हाला की आपल्याकडे माझ्याकडे पेशंट याची, तिला मानेच्या मणक्याचं ते सगळं MRIचा गठ्ठा आणलेला होता आणि चक्कर मणक्यामुळं, मानेच्या मणक्यामुळं चक्कर येणे असं तिला हे होता. हिस्ट्री साधी काढली तर काय, तर तिचा यंग मुलगा काही मिसहॅप होऊन गेलेला होता आणि तिच्या मिस्टरांना रडलेला आवडायचं नाही आणि ती बाई अतिशय हळव्या मनाची आणि तिला उठसूट त्याची आठवण येऊन रडू यायचं. किती नैसर्गिक आहे. परंतु नवरा भयंकर चिडायचा रडलं, कारण ठराविक दिवसानंतर ते त्याला वाटायचं की हिने आता याच्यातून त्यांचंही रास्त होतं, म्हणजे इथे चूक कोणाचंच नव्हतं, चूक फक्त परिस्थिती होती. तर ते अश्रू आढळून जर मागे मी वेगावर रोज सांगितलं तुम्हाला, वेग फक्त शौचाचा नसतो, युरिनचा नसतो, अश्रूचा असतो, शिंकेचा असतो, भुकेचा असतो, तहानेचा असतो, झोपेचा असतो, सगळे उचकीचा असतो, उलटीचा असतो. इतकी वेग 13 वेग वर्णन केलेले आहेत आयुर्वेदामध्ये. ह्याच्यापैकी कुठलाही वेग तुम्ही जर जबरदस्ती अडवत असाल तर तुमच्या शरीरामध्ये वाताला खतपाणी घालत असेल, त्यांना भयंकर चक्कर यायची. सगळे दवाखाने तर खूप झाले होते. हे कारण सापडल्यामुळे काय झालं, त्यांचं अश्रू वेगाची सोय केली
ड्रॉप्सचे काही नाकातले ड्रॉप्स असतात की ज्याच्यामुळे डोळ्यातून गळगळ पाणी तुमच्या इच्छेशिवाय भरपूर स्राव रुमाल विजेपर्यंत तुमच्या डोळ्यातून पाणी येऊन जातं. त्या पद्धतीचे तिला मी ड्रॉप्स सुचवले आणि कोर्स केला. बाकी काउन्सिलिंग हे ते जसं सगळ्या पेशंटला करतो. आश्चर्याने सांगायची गोष्ट म्हणजे तिचा MRI रिपोर्ट बदलला नाही पण तिची चक्कर बंद झाली. जवळपास 15-16 दिवसाच्या ट्रीटमेंटनी त्या पेशंटला येणारी चक्कर पूर्णपणे बंद झाली. मग ते मणके झिजलेले दुरुस्त झाले का, की गादीचं काय झालं, त्या नसांचं काय झालं, हे काहीही बदलत नाही. तर झालं काय, न दिसणारा रिपोर्ट्स मध्ये लोकेट न होणारा वाद त्या पेशंटचा नीट झाला, दुरुस्त होण्याकडे त्याचा प्रवास झाला. म्हणून वाद जे लक्षण दाखवत होता ते त्या पेशंटचं कमी झालं असं असतं. म्हणजे चिंता शोकाचं पण असं असतं. आपल्या एका पेशंटचं असं मानेचीच तक्रार होती मणकेची, ती अशीच ओल्ड पेशंट, आणि तिची हिस्ट्री काढताना नाडी परीक्षणातून तो विषय समोर आला की तिच्या घरातले भूकंपामध्ये 25च्या वर जवळचे लोक तिने जवळून ते मृत्यू अनुभवले होते. किती? 25च्या वर. आणि तो शोक चिंता बर्डन घेऊन ती जगत असल्यामुळे तिला पुढे हे सगळे विकार लागले होते. उपचार अशा वेळेला उपचारांसाठी खूप कमी स्कोप असतो, पण जे जर कळलं तर थोडंफार तरी आपण त्या पेशंटला हेल्प करू शकतो. 30-40% त्या रुग्णामध्ये सुधारणा झाली योग्य ट्रीटमेंट. ठीक आहे न पेक्षा बरं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर हा जो विषय आहे कॉम्प्लेक्स आहे पेन मॅनेजमेंट. आता बघा बसण्याचा इथे पण एक परत रिपीट केलंय आपण. इथे तुम्ही परत एकदा नीट बघून घ्या. हिरवा जे आहे पहिले तिन्ही चुकीचे. MCQ जर दिला आपल्याला तर आता करेक्ट उत्तर यायला पाहिजे. स्पर्धा परीक्षांना बसायचं आहे का नाही? स्पर्धा परीक्षांमध्ये असतं बरं का हे. तर ते हिरवा जो आहे हा राईट आहे. हा जास्तीत जास्त तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट स्लाइड प्लीज. काय लक्षात घ्यायचं, टेक होम मेसेज काय आहे? मी काय वाचून दाखवत नाही. आता राहिल्या खालच्या लाल अक्षरात जे बॅकग्राऊंड मध्ये लिहिले एवढं दाखवायचं राहिले. एवढ्यासाठी आता आपल्याला फक्त व्हॉलेंटियर पाहिजे. बाकी सगळं झालंय की ते दाखवून. उभं राहायचं एक दाखवायचं राहिले, कसं बसावं, कसं चालावं, ते तेवढं केलं ना आपण सगळ्यांना. योग्य कुठे दाखवलं. आता पटपट व्हॉलेंटियर या. ज्यांना कसं बसायचं शिकायचं त्यांनी एक खुर्ची सर फक्त घ्या प्लीज. आणि आता बसताना काय करायचं, आता परत एकदा उठा, रिव्हर्स रिवाइंड केला. बसताना कसं करायचं सर, एक पाय पुढे, एक पाय तुमचा बसू नका आधी, एक पाय पुढे घ्या, एक पाय मागे करा, जरा अंतर ठेवा त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर पुढे झुका तुम्ही. हा, दोन हाताने खुर्ची पकडा तुमची. हा, त्याच्यानंतर सीटचा भार त्या खुर्चीवर टाका आणि काय करा तुम्ही, श्वास सोडता 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 बसायचं. काय करायचं, तर दुखू नये, दुखत नाही, खूपच चांगली गोष्ट आहे, दुखू नये अशी इच्छा असेल पुढे जाऊन जायचं. परत एकदा रिपीट करा सगळ्यांसाठी. एक पाय पुढं, एक पाय मागं, भार टाकायचा, खुर्ची हाताने पकडायची, श्वास सोडत सोडत बुडाचा भाग जमिनीवर टेकवायचा, त्यानंतर सरळ करायचे. मग पाठीचा कणा सरळ करायचा बरं का, आधीचा अभ्यास विसरायचा नाही शाळा. पाठीचा कणा आता त्या खुर्च्या अशाच त्याला काही इलाज नाही. खुर्च्या आपल्याकडे होत्या सागवानी, लाकडी खुर्च्या आपल्या ज्या पारंपरिक खुर्च्या होत्या ना, सगळ्या राईट अँगल मध्ये, त्यांना स्कोपच नाही तुम्हाला अँगल बदलायला. त्या खुर्च्या सगळ्या ज्या आराम खुर्च्या आलेल्या आहेत ना, त्या तुमचा पोस्चर बिघडवून टाकतात. थँक्यू. टाळ्या वाजवा सरांसाठी. आता बसायचं कसं, उभं राहायचं. तुम्ही बसून घ्या, खुर्ची घ्या. कोण येत आहे इकडून, गुलाबी ड्रेस, चला नाव सांगायचं. हा, आता उभं राहा. ती मगाशी मुलगी उभी राहिली, तिला फेल केलं होतं ना आपण. तिच्या सांगितलेली शाळा विसरू नको, मानताट हे आधी तुझं करून घे. आता राहिला प्रश्न फक्त पायाचा. पायामध्ये काय कर, अंतर ठेव. आता किती अंतर ठेवायचं, शोल्डर्स अंतर आपल्या पायामध्ये, म्हणजे शिंपी आपलं माप देतो की नाही, तेवढं माप घेऊन तेवढं अंतर आपल्या दोन पायांच्या मध्ये असायला पाहिजे. अंदाजे घे. हां, करेक्ट. आता सगळ्यांनी पाहायला हरकत नाही. ज्यांना ते मागच्या दिसत नसेल त्यांनी उभं राहून पहा, किंवा आपण लेक्चर टाकून तेव्हा मी ते क्लोज घेऊ. शूटिंग चालू आहे असं मला वाटतं, बरोबर. फेसबुक लाईव्ह. मला लिंक नंतर शेअर करा. हे असं आहे.
पोस्चर, आपण रांगेत उभं राहतो, वर्गात शिकवणारे आपण अध्यापक किती वेळ उभे राहतो, एक किती पिरियड किती वेळाचा आहे, 50 मिनिट 50 मिनिटं. आणि उभं बसायला परमिशन नसते आणि आपल्याला आवडत पण नाही बसून शिकवायला, तर आनंदच येत नाही की नाही शिकवण्याचा बसून. मग उभं राहायचं कसं आजपासून, कोण कोण ऐकणार, हात वर करा बघा. आणि तुम्ही लोक सुद्धा, म्हणजे हे राईट आहे का आतापासून तुम्हाला कमी वयात कळलंय तुमचं, इकडे आहे, इकडून या, निळा शर्ट मागे खाली बघतोय, ये. शिकवण्याची आवड असल्यामुळं मुलांचा मला एक सॉफ्ट कॉर्नर आहे तुमच्या वयाच्या मुलांचा. काय नाव? किरण. किरण आता आपल्याला चालून दाखवतो एकदम निरोसारखं. आता मगाशी मला फेल केलं होतं की कोण आला होतं चालायला, हा तुला फेल केलं होतं की नाही, आता हा सुद्धा फेल झालाय. काय कसं चालायचं तर तुला मी सांगते, रिवाइंड, परत मागे जा. आता तू तिकडून चालते, मी इकडून येते, हा माझी कॉपी कर म्हणजे सगळ्यांना लक्षात येईल. आता मी काय केलेलं आहे, पहिलं आपल्याला कळलंय उभं राहायचं कसं. पहिली शाळा विसरायची नाही, बघा आता तुम्ही विसरला, पाय शोल्डर, माझे हात बघतात पाय टेकून. उभं राहण्याची पोझिशन झाली, आपण आता व्यवस्थित उभं राहिलो, काही चालायचं यूट्यूबवर असंच पाहिजे पहिलं त्याच आधी टेकायची, त्याच्यानंतर पाय टाकायचा, त्याच्यानंतर चौका उचलायचा, परत सुरुवातीला रोबोट सारखं वाटेल, लोक हसतील तुम्हाला, हा सगळ्या याला काय झालं म्हणून. पण ह्याच्याने काय होतं की तुमच्या शरीराचा भार तुमच्या सांध्यांवर व्यवस्थितरित्या पेलला जातो आणि मग तुम्हाला त्या सांध्यांच्या दुखीच्या तक्रारी, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. काय करायचं, आधी तास टेकवायची, मागे येताना सुद्धा, उलट चालताना सुद्धा ऑन टोज, टोज वरती आपल्याला मागे यायचंय, टोज आधी टेकवायचा, मग तास. त्या पद्धतीने आपल्याला उलट जरी उलट चालायचा फारसा प्रश्न येत नाही. जे स्पोर्ट्स ट्रेनिंग गेट्स असतात ना त्यांनाच उलट चालायचा प्रश्न येतो, पण उलट जर चालायचं असेल तर अंतर ठेवायचं, सरळ रेषेत चालायचं. आपण कसे चालतो थोडंसं बघा तुम्ही, की दुसरे चालताना मजा घ्या. आता काय मुला मुलींनी दुसऱ्याचं चालणं बघता चालतात आणि मग कसं चालायला पाहिजे, एखाद्याला तुम्हाला शिकवा वाटलं तर शिकवा. तास अगोदर सरळ आणि असं वेडं वाकडं असं असे चालतात, काही पाय घासत चालतात, पाय पूर्ण उचलत नाही, सगळ्या चुकीच्या पोस्चर्स आहेत. आता कसं झोपावं आपण ते शिकलेलो आहोत, कसं बसावं, कसं उभं राहावं, चालावं, सगळं झालंय. आता नेक्स्ट साईड, त्याचं महत्वही कळलेलं आहे आपल्याला. आता बघा, हा इकडचा वर्ग काय, इकडचं हरकत नाही बरं का, महिला दिने हरकत नाही आहे, काय मुलांनीच बाईक चालवायला पाहिजे असं नाहीये, पण कशी चालवायची, कुठला बरोबर आहे कुठला चुकीचा आहे, कोण सांगतं, तू सांग काय फर्स्ट काय बरोबर का चूक. हा त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी, एवढी शाळा घेतली त्याला काहीतरी कळलं. हा तर पहिला, आणि रस्त्याने दिसतात तसे आपल्याला, रस्त्याने काय दिसतात का नाही, आपल्याकडे लातूरमध्ये आहे स्पोर्ट्स बाईक, काही तोटा नाही आपल्याला लातूरला, आहे की नाही, दिसतात कसे, थांबवायचं आणि सांगायचं आता. ठीक आहे, चला पुढची स्लाइड. एक ह्याच्या निमित्ताने एक छोटासा अनुभव सांगते. किती वाजलेत आपल्याला, वेळ किती आहे, थोडं लवकर सांगते. एका पेशंटची व्यवस्थित ट्रीटमेंट केली, त्याचं हे पेन होतं आणि परत परत बरं झाल्यानंतर पुन्हा त्याचं पेन रिलॅक्स व्हायचं, असं खरं आमच्याकडे कधी होत नाही ट्रीटमेंटमध्ये. एकदा पेन गेलं की जातं, त्याला मॅनेज करायला शिकवतो आपण आणि ते रिलॅक्स व्हायचं. तर मला कळायचंच नाही, एवढी व्यवस्थित ट्रीटमेंट करून आपण त्याचं काय झालं. ते एके दिवशी काय झालं, नेमकं तो जाताना मी गॅलरीत होते आणि त्याची खाली गाडी लावली होती, त्याची जी काय गाडी लावली होती त्याचा हँडलचा अँगलच वाकडा होता त्याच्या गाडीचा. म्हणजे जे काही मी सगळी शाळा घेत होते ती परत मातीत जात होती. त्याला वरती बोलवलं पटकन अटेंडंटला पाठवून आणि सांगितलं आता ती गाडीचं पोस्चर सुधारून घे. आणि मग त्याच्या गाडीचं पोस्चर सुधारलं आणि मग परत पहिली ट्रीटमेंट केली. आता तो पेशंट चांगला आहे. तर आता हे जिम करणाऱ्या लोकांसाठीची स्लाइड आहे ही, किंवा अजिबात व्यायाम. वरती जे आहे ते जिम करणारे लोक आहेत आणि खाली जे आहे ते अजिबात व्यायाम न करणारे. दोन्ही किती चुकीचं आहे. हायपरट्रॉफिक होतात मसल्स अनियमित जिम करण्याने, नंतर ते तिथे सगळं फायब्रोस आणि फॅट टिश्यू येतं आणि अनावश्यक जाडी वाढते, जी की आयुष्यात परत कधीही कमी होत नाही. स्नायूंच्या तक्रारी येतात, ती गोष्ट वेगळीच. म्हणून अतिरेकी व्यायाम कुठला करताय तुम्ही, तज्ञ व्यक्तीकडून करताय का, ट्रेनर सुद्धा
सगळे तज्ज्ञ नसतात. ट्रेनर्स हा एक परत वेगळा विषय व्याख्यानाचा आहे, जिम ट्रेनर्स. तर त्यांनाही तेवढं ज्ञान नसतं. हा माझा 20 वर्षाच्या प्रॅक्टिसनं मी तुम्हाला सांगते. आणि खालचं जे आहे हे अजिबात व्यायाम न करणं, ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचे मसल्स वेस्ट फास्टिंग होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा विकनेस येतो. दोन्हीची ट्रीटमेंट वेगवेगळी. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता आपण काय शिकूया की आयुर्वेदाचं लेक्चर घेत आहेत मॅडम आणि काय करणार आहेत, पेन किलर तर नसतातच त्यांच्याकडं. एवढं काय सगळं आम्हाला तासभर ऐकवलंय, बोर केले, भूक लागली. हे आहेत इन्स्टंट पेन मॅनेजमेंट इन आयुर्वेद, डायरेक्ट ग्रंथातून स्लाइडवर. त्या सगळ्या ट्रीटमेंट्स आपल्याकडे होतात आणि विदिन मिनिट्स याचा रिझल्ट आपल्याला दिसतो. एक एक स्लाइड आपण धावती बघूया. अग्निकर्म, विद्धकर्म, मर्मचिकित्सा आणि रक्तमोक्ष. पुढे आता आपल्या क्लिनिक मध्येच फोटो आहे, ते रॅन्डमली भरपूर माझ्याकडे, म्हणजे लॅपटॉपची सुद्धा मेमरी फुल होते म्हणून तो फॉर्मॅटला गेला. एवढे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ आहेत प्री ट्रीटमेंट आणि आफ्टर ट्रीटमेंट. पुढे थोडंसं इथे उजेडाचं हे आहे म्हणून, पण तुमच्या तरी लक्षात येत आहे बघा. इकडे बिफोर ट्रीटमेंट आहे, इकडे आफ्टर ट्रीटमेंट आहे, मध्ये जी काही ट्रीटमेंट केलेली ती आहे. ती बाई मुद्दाम वाकडी उभी राहिलेली नाहीये. हा, हे सगळे आधीची जी तुमची आता इतकी शाळा घेतली ना, ते भरपूर सापडलं तिच्यामध्ये. आणि मग ती हे अशी कंडिशन ते घेऊन आपल्याकडे येतात. त्याच्यानंतर तितकंपर्यंत तिला आणता आलं, नंतर तिचा पेशन्स संपला. त्याच्यामुळे पुढचा फॉलोअप राहिला नाही. फार कमी पेशंट व्यवस्थित फॉलोअप घेऊन, मेहनत घेऊन, आपल्या स्वतःसाठी म्हणून सुधारायचे म्हणून ट्रीटमेंट पूर्ण करतात. पुढे फ्रोझन शोल्डर तुम्हाला माहित असेल, हा अगदी कॉमन डिसऑर्डर आहे. याची ती ट्रीटमेंट केलेली आहे. 15 मिनिटाची ट्रीटमेंट आहे. फ्री दिसते का नाही, तरी दिसतं इकडे चांगलं बघा. ही वरती बिफोर ट्रीटमेंट आहे, तिचा हात किती चाललाय पहा तुम्ही. आणि आफ्टर 15 मिनिट्स तिचा हात किती गेलाय ते खालच्या ट्रीटमेंटमध्ये दिसते. ट्रीटमेंट काय केली ते इकडच्या स्लाइडमध्ये दिसते. आणि हे सगळे व्यवस्थित डिटेल वर्णन आपल्या ग्रंथामध्ये आहेत. पूर्ण आचार्यांनी, ऋषींनी आपल्याला ह्याचं गायडन्स दिलेला आहे आणि ते नीट अभ्यास केल्यानंतर ह्या ट्रीटमेंट इम्प्लिमेंट होऊ शकतात. त्याचा रिझल्ट चांगला येतो. नेक्स्ट स्लाइड. हे अँटी स्पेशलाइज ट्रीटमेंट्स आहेत. हा सुद्धा खूप चांगले रिझल्ट देतात ह्याचे. आपल्याला हा विषय आपल्या व्याख्यानाचा नाही आहे, आपला फक्त पेन मॅनेजमेंट. उदाहरणादाखल मी सांगते, ती मर्म येते लिहिलेलं चुकून इमेज झाली सुपरइम्पोज. मर्म थेरपी आहे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, टेक होम मेसेज. तर स्निग्ध पदार्थांविषयी आपल्याला अनावश्यक भीती घातलेली आहे. कोलेस्ट्रॉल, फॅट, हे जराशी सोडून द्यायची आणि घरचं चांगलं तूप, घरचं दूध, घरचं लोणी, विकतचं बटर नव्हे सॉल्टेड, विकतचं तूप नव्हे चितळे, घरचं दूध गाईचं, देशी गाईचं. या सगळ्या गोष्टी काय तुमच्या सांध्याला वंगण देणाऱ्या आहेत. त्या अनावश्यक कमी करायच्या नाही. फॅट वाढतंय म्हणून ज्यांना भीती असेल त्यांनी व्यायाम वाढवा. आपोआप तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल. ते फायदे जे आहेत आपल्या पारंपरिक सांस्कृतिक आहाराचे ते एनकॅश होतील. तोटे आहेत ते होणार नाही. तोटे कसे येतात, तुम्ही ते खाता आणि बसून राहता म्हणून तो आहार चुकीचा नाहीये. तुम्ही तुमची लाईफस्टाईल आता ही काळामुळे अशी झाली. पुढे जाऊया बघा. आता हे सगळेच जण सांगत असतात, सगळ्यांना कुठलाही हेल्थ पर्सन तुम्हाला ही गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही, परंतु आपण किती करतो हा विषय आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा सुद्धा खूप जण आपल्याला सांगत असतात, परंतु आपण आपलं सिरियल बघून झाल्याशिवाय, आपला नवरा आल्याशिवाय, आपली मुलं जेवल्याशिवाय, आपले फोन कॉल, जेंट्स लोक आपले फोन कॉल झाल्याशिवाय, आपली मीटिंग झाल्याशिवाय, बाहेर मित्रमंडळी हिंडून भटकून झाल्याशिवाय, म्हणजे कारण खूप आहे. ती बाजूला ठेवून आत्मपरीक्षण करून सुधारण्याची गरज आहे. पुढची स्लाइड. तर ते शेवटी लास्ट बट नॉट लिस्ट, आपण हळूहळू प्रवास करतोय जन्मापासून मृत्यूपर्यंत. काही पहिल्या अवस्था आपल्याला पाहिजेशा आहेत, पुढच्या नकोशा आहेत वार्धक्याच्या, म्हणून ते टाळण्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे करणं. ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स हे सगळं म्हणजे आपल्याला त्रास सुरू झाल्यावर करायच्या नाहीये. त्रास सुरू व्हायच्या आधी जर आपण मेंटेन करत राहिलो त्या गोष्टी, तर त्याच्याने आपल्याला जास्त अर्ली बर्ड म्हणूया आपण. काय म्हणूया,
हल्लीच्या भाषेत बोलूया, अर्ली बर्ड म्हणूया. अर्ली बर्ड इज अ बेनिफिशरी. तर ते इकडे खाली आहार दिलेला आहे. हा पण व्याख्यानाचा स्वतंत्र विषय नको सर, हे सगळे व्याख्यानाचे स्वतंत्र विषय आहेत. मी फक्त तुम्हाला टोकन देत चाललेली आहे. तर सगळ्यांनी पेशंटली हे व्याख्यान ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे आधी आभार. उशीर झालेला आहे तर भुकेच्या वेगाचा अवरोध करायचा करूया इफ टाइम परमिट्स. फक्त व्यायाम सांगणार आहे सरांना मी, झोपून आहे. आणि सर तुम्ही आजच्या क्षणापासून रोज करा, दिवसातून 3दा करा. तुम्हाला फरक जाणवले वाचून राहणार नाही. हो बरोबर, जेव्हा अवघडली वाटेल ना तेव्हा हे करा. ते आता एक आपल्या कॉलेजमध्ये कायमस्वरूपी एका डिपार्टमेंटला ठेवून टाका. तुम्ही झोपायला उपयोग करायचा नाही, व्यायामाला करायचा. आता ठीक आहे, तुमचे हलवटी हळूहळू उजवीकडे द्यायची, खांद्याकडे पूर्ण मान वळवायची, इकडचे उजवीकडे, इकडचे पब्लिक पाहायचं सगळं. आता तुमची मान त्यांची जॉईंट हा मानेचा रिस्ट्रिक्ट झालाय. आता किती याचा गाल आहे किती हा ह्या अँगल आहे, हा नॉर्मली या अँगलपर्यंत यायला पाहिजे. हे एवढं तुमचं रिस्ट्रिक्शन आहे. तर हे रिस्ट्रिक्शन काढण्यासाठी डोळे बंद करायचे, गोल श्वास घ्यायचा, पूर्ण सोडून द्यायचा आणि थोडी मान इकडे न्यायची. आता अशी नाही न्यायची, अशी हळूहळू किती ना परत तिथे अटके. गोल श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, परत थोडी पुढे न्यायची. गोल श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, परत थोडी पुढे न्यायची. तुम्हाला देवानी दिलेली जी मुवमेंट आहे, रेंज ऑफ मुवमेंट, ती तुम्हाला मिळेल. पूर्ण गेला की मग एक श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, सावकाश मान तिकडे द्यायची. जेवढी नेता येईल तेवढी अगोदर श्वास घ्या, नंतर मी सांगितलेलं टेक्निक यूज करा. जेवढं नेता येईल तेवढं श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, थोडं पुढे जायचं, श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, थोडं पुढे जायचं. या पद्धतीने तो स्टिफनेस घालवायचा तुम्ही प्रयत्न स्वतः करू शकता. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. त्याच्यानंतर हळूहळू काय करायचं, हा मानेचा जो हे आहे ना, हा बेंड करायचा. डोळे बंद, तर तुम्हाला बेंड करता येईल तेवढं करा. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. श्वासाला खूप महत्व आहे, कारण आपण म्हणल्यासारखं धुकं कोण अवरोध करतोय, वाताला अवरोध, प्राणशक्तीला अवरोध व्हायला लागलेला आहे. प्राणशक्ती जिथे अडवली गेली तिथे ती वेदना निर्माण करते. बस एवढंच आहे. पुढे फॉरवर्ड पेंटिंग नाही, मोबाईल बघणं कमी करा. आणि बघायचंच असेल तर योग्य आहे, खुर्ची पकडा तुम्ही. त्याच्यानंतर जेव्हा दुखतंय तेव्हा करायचं पेन किलर व्यायाम. काय म्हणे आपण, श्वास घ्यायचा, रोखायचा, सोडून द्यायचा. पूर्ण श्वास सुटला खाली जायचा. श्वास घ्यायचा, रोखायचा, सोडून द्यायचा. टाचेवर श्वास घ्यायचा, रोखायचा, परत श्वास घ्यायचा, रोखायचा, सोडून द्यायचा. पुढे मागे वर खाली मिळून एक बोलायचं, 5 वेळेस करायचं. श्वास कमी झाली च पाहिजे, चला खूप आणि जेव्हा दुखेल तेव्हा करा, न दुखलं तरी 5-6 वेळा करा. काय अवघड आहे का? कोण आहे अजून? चला लवकर. इकडे पण चालेल बरं का? नुसता मुलांचं दुखत असतं. हा चल पडतं. जिम करतात तर तू स्वतंत्र माझं कन्सल्टेशन पण घे बरं. उभे राहा तिकडे तो. हा इकडे समोर उभा राहा. दोन्ही हात आडवे करायचे. पूर्ण शाळेत पीटी शिकला की नाही? पीटी घेत नव्हते शाळेत? कुठली शाळा? आधी पायाची शाळा विसरू नको. बघा ही अशी पिढी आहे की आपण पीटी केली की नाही, आपल्या सगळ्यांना पीटी होत होती. दोन्ही हात आडवे, दोन्ही आता माझ्या हातात माहिती आहे ना. हा समोर पहा, खांद्याच्या रेषेत पूर्ण आडवे कर, डोळे बंद, श्वास घ्यायचा, रोखायचा, सोडून द्यायचा. पूर्ण श्वास सुटला की हात समोर घ्यायचे. इकडे माझ्या हाताकडे बघ, पालथीने समोर खांद्याच्या रेषेत श्वास घ्यायचा, रोखायचा, सोडून द्यायचा. खांद्या एवढा अंतर. त्याच्यानंतर श्वास पूर्ण सुटला की हात वरती, श्वास
घ्यायचा, रोकायचा, सोडून द्यायचा. पूर्ण श्वास सुटला की हातात हात गुंफायचे, हातात हात गुंफायचे, उलटे करायचे, उलट करून खांद्यातून वरती खेचायचा, डोळे बंद, श्वास घ्यायचा, रोकायचा, सोडून द्यायचा, पूर्ण हात खाली घ्यायचा. एक रोटेशन झालं, एक हे रोटेशन झालं. 5 रोटेशन करायचे दिवसातून 5-6 वेळेला करायचे. जीभला बुट्टी बसली तरी करायचे. हा, थँक्यू. अजून कोण असेल तर या. पण ह्याला स्वतंत्र कन्सल्टेशनची गरज आहे. याचं वय किती? बाळ तुझं वय किती? वय 18 वर्षाला. हे चुकीचं आहे का नाही? पुढे हा बोला. म्हणजे 9:30ला आपण येतो. टाळ्या टाळ्या. त्याच्यावर माझी स्वतंत्र पोस्ट आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांना हे व्हॉट्सअप ग्रुप चालतात आपले. त्याच्यावर अगदी ऑथेंटिक शास्त्रीय माहिती वेळोवेळी दिली जाते. मोठी पोस्ट केली आहे मी, तुमच्यावर पण शेअर करेन. आता शॉर्ट मध्ये सांगते. ज्यांना जेवायला 12 नंतर मिळतं त्यांनीच नाश्ता करायचा आहे. आणि जे सूर्योदयानंतर उठतात सगळेच हात वर होतील. त्यामुळे सगळ्यांनी आपण सूर्योदयानंतर उठतात म्हणून नाश्त्याऐवजी हेल्थ ड्रिंकला प्रेफरन्स द्यायचा आहे. हेल्थ ड्रिंक कुठले हे तुम्ही मला काही दिवस ग्रुपवर घ्या. मी काही पोस्ट शेअर करीन. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना लिंक शेअर करीन. वर्षभर त्याच्यावरती तुम्हाला माहिती मिळत राहते. कारण हे कसं आहे, ज्ञान थोड्या वेळाचं नाहीये. हे 1-2 वर्ष तुम्ही सातत्याने घ्याल, जास्तीत जास्त गोष्टी इम्प्लिमेंट कराल तेवढा तुमचा बेनिफिट आहे. बघा आता मी कशी उभी राहिलेली आहे, इतका वेळ बोलते की नाही मी तुमच्याशी. मी मला सवयी लावून घेते त्यामुळे मी फिट आहे. हा, तुझं काय? कंबर दुखते. वय किती? 17. 17च्या उलट किती? 71. हा, झोपा. बघा आता याची साधी सिंपल आपण मसल पॉवर जज करूया. ह्या मुलाला नुसते चारेमुळे खायची सवय आहे. खरं सांगते, चारेमुळे खायची सवय, जेवायला नको बसू. बघा त्यामुळे याचं मसल पोषण झालेलं नाही स्नायूचं. आता याची थोडक्यात आपण मसल पॉवर जज करूया. काय ठेवू नको. एक पाय स्ट्रेट वर उचल बा. एकच मान नको उचलू, मान खाली ठेव. स्ट्रेट वर उचल आणि तुला जेवढा वेळ ठेवता येईल तेवढा ठेव बरं जरा एका ठिकाणी. बघा त्याला हा व्यायाम मी तुला 1 मिनिट पूर्ण करून दाखवू शकते आत्ता. ठेव खाली, सावकाश खाली ठेव. त्या पायाच्या जवळ ठेवायचं. हा व्यायामच एवढा कर. दुखतीये काय? पाय व्यायाम कुठे सांगितलाय? नाही कमी झालं तर येऊन भेट कर. हा, एक पाय जेवढा वेळ तेवढा वेळ ठेवायचा, खाली ठेवायचा स्ट्रेट. असं एका पायाने 10 वेळा. काय नाव तुझं? श्रीनिवास. एका पायाने 10 वेळा, दुसऱ्या पायाने 10 वेळा. ते यायला लागल्यावर तू ये माझ्याकडे. हा एकच व्यायाम नाहीये, 10 व्यायाम आहेत तुझ्यासाठी. पण सध्या तुर्तास एवढा कर, नक्की पेन कमी होईल. अजून कोण असेल तर एखादं दुसरं घेऊया आपण आता. आणि हो हो बसा खाली. टाळ्या वाजवल्या. कोणी प्रश्न विचारला करण्यासाठी टाळ्या वाजवल्या. प्यावा का असा प्रश्न विचारायला पाहिजे. किंवा का प्यावा? तर ठीक आहे, प्यायचा. किती प्यायचा? 2 वेळा प्यायचा. कधी प्यायचा? पोट साफ झाल्याशिवाय प्यायचा नाही. किती दूध असावं? अर्धच. दूध ताजं असावं का? नाही. आपण थांबतो ताजं दूध येईपर्यंत चहासाठी. किंवा ताज्या दुधाचा स्पेशल चहा होतो घरांमध्ये. परत दुसरा, पहिला शिळ्या दुधाचा, दुसरा आणि ताज्या दुधाचा. खीरच झाली ती. चहाच्या ऐवजी तुम्ही रवा टाका. तिथे काय तयार होईल? चहा नाही करायचं तर रवा, साखर, दूध. खीर कशी असते पचायला? हलकी आहे का जड आहे? जड आहे. आपण व्यायाम करतोय का? नाही. नुसतं आपण गप्पा मारतो, क्लायंटशी बोलतो, आले गेलेला चहा पसतो, आपण पितो. किती वेळा खीर खातो बघा. ठीक आहे, मिळालं उत्तर. खीर समजा चहाला इथून पुढं 2 वेळापेक्षा जास्त चहा घेणार आहेत मुलं, मुली, जागरण करणारे. आईला खीर दिली तर त्यांना झोपताना जागरण करू. लंच आणि डिनर मध्ये
वेळ किती असतो किंवा लंच आणि डिनरचा टायमिंग काय असतो? हा, तर भुकेचं जेवण आपल्याला नैसर्गिक ज्याला चांगली सपाटून भूक लागते ना त्यांनी भुकेला जेवण करायचं. आता लंच टाइम आपला उशिरा असेल तर सकाळी हेल्थ ड्रिंक घ्यायचं आणि त्याच्यात संध्याकाळचं जेवण हे सूर्यास्ताच्या आसपास असावं. अग्नीचा काळ जो आहे 6 ते 8 असतो दिवसभरामध्ये. अन्न पचनासाठी येणारा अग्नी जो आहे हा 6 ते 8 या काळामध्ये ऍक्टिव्ह असतो. सकाळी 10 ते 2 या वेळात ऍक्टिव्ह असतो. तर त्याच्या प्रमाणात अन्न भुकेच्या कमी, असं 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. किती हा प्रश्न नाही, काय हा प्रश्न नाही. तर भुकेला आणि भुकेच्या कमी. सकाळी 12 पेक्षा उशीर होणार असेल तर सकाळी हेल्थ ड्रिंक, 12 नंतर तुमची जे टायमिंग आहे त्याला जेवण. जे 12च्या आत जेवतात त्यांनी 12च्या आत ताजं गरम जेवण, नाश्ता स्किप, हेल्थ ड्रिंक 4 वाजता चहाच्या ऐवजी, जेवण परत 7-7:30. ठीक आहे. हे सगळं म्हणजे वातदोष आपला नियमित होण्यासाठी आहे. तर मला वाटतं आता आपण थांबूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करण्यासाठी माननीय प्राचार्य डॉक्टर अजय पाटील सरांना विनंती करते. आपला फारसा वेळ न घेता मी अध्यक्षीय समारोप संपवतोय. श्रीमती सुशलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयाच्या युवती मंडळाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर मार्गदर्शन करणाऱ्या 2008 पर्यंत आपल्या परिवारातील एक घटक असणाऱ्या आणि सद्यस्थितीमध्ये बॅडमिंटनच्या निमित्तानं आपल्या परिवाराशी जोडल्या गेलेल्या आणि गेल्या 1.5 ते 2 तासापासनं आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकत होतो त्या डॉक्टर जयश्री कुलकर्णी मॅडम, ज्यांच्या प्रयत्नातनं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्या युवती मंडळाच्या गायकवाड मॅडम, लोंढे सर, या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थिनींनो, सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. मनोगत व्यक्त करत असताना श्रद्धा कांबळे तिने काही प्रश्न उपस्थित केले. अर्थात हे प्रश्न आपल्या सर्वांना विचार करायला लावण्यास भाग पाडणारे असे प्रश्न होते, आत्मपरीक्षण करायला लावणारे प्रश्न होते. त्यापैकी एकाचाच मी या ठिकाणी उल्लेख करेन की असं म्हणते की 8 मार्च याच दिवशी, एकाच दिवशी महिला दिन साजरा का करायचा, वर्षभर का करू नये. माझं वैयक्तिक मत असं आहे की कुठलाही दिवस साजरा करत असताना त्याचं एक निमित्त असतं, औचित्य असतं आणि एक त्या पाठीमागचा उद्देश असतो. आपण भारतीय संस्कृतीचा विचार केला, भारतीय परंपरेचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की ही पुरुषसत्ताक कुटुंब पद्धती आपल्याकडे आहे आणि त्यामुळे साहजिकच महिलांना, स्त्रियांना दुय्यम स्थान हे दिलं जात होतं. आजही काही प्रमाणामध्ये अशा प्रकारे दुय्यम स्थान दिलं जात आहे आणि म्हणून हे दुय्यम स्थान देऊनही महिलांनी आपलं कर्तृत्व वारंवार अनेक वेळा हे सिद्ध केलेलं आहे, हे दाखवून दिलेलं आहे. तरी सुद्धा आज तिला पुरुषांकडनं सहकार्याची अपेक्षा असते आणि म्हणून मला असं वाटतं की एकंदरीत महिलांचा सन्मान करावा, तिचा आदर करावा, तिची प्रतिष्ठा जोपासावी, यासाठी याचं स्मरण करून देण्यासाठी मला असं वाटतं की जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो. आपण फार लवकर विसरतो आणि दुसरीकडं
खूप मोठ्या परंपरेचा पगडा आपल्यावर असल्यामुळं, पितृसत्ता कुटुंब पद्धतीचा प्रभाव आपल्यावर असल्यामुळं आपण एकच दिवस जागतिक महिला दिन साजरा करतो, त्या दिवशी तिचा सन्मान करतो, असं होऊ नये म्हणून पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून घेण्यासाठी दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. मला असं वाटतं की आज आपण या निमित्तानं महिलांचा सन्मान करण्याचं मनोमन ठरवलेलं आहे. हे ठरवत असताना 1 वर्षापर्यंत आपण विसरणार नाही याची काळजी आजच्या निमित्त सहजपणे अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये आज नाही म्हटलं तरी बरेच जणांनी आपल्याशी संवाद साधला, परंतु अनेकांचे असे प्रश्न आहेत की ते दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा प्रकारचे आहेत आणि अगदी आपण सहजपणे सोप्या पद्धतीनं वाईट वाटणार नाही अगदी या पद्धतीनं आमच्या करजगी सरांना सुद्धा त्यांच्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयी तुम्ही म्हणजे अगदी हसत खेळत सांगितलात आणि सुधारणा करण्याची संधी आपण दिली. मला सुद्धा वाईट सवय, मी उठल्याबरोबर 1 लिटर पाणी पितो, परंतु आपण जे सांगितलं त्याप्रमाणे थोडस त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा मी प्रयत्न करेन. अशा खूप काही गोष्टी आहेत म्हणजे शिळ अन्न खाणं वगैरे या गोष्टी जे काही आहेत आपण फारसं लक्ष नाही त्या ठिकाणी त्याकडे देत नाही, परंतु मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं महिला जर म्हटलं तर असं जर आपण विचार केला तर महिला ही 24 तासापैकी 18 तास इतरांचा आपल्या कुटुंबाचा विचार करते, तेवढा विचार पुरुष करत नाही. आणि म्हणून आरोग्य हा विषय सुद्धा सर्वांशीच निगडीत असल्यामुळं अगदी जाणीवपूर्वक जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही आरोग्याच्या संदर्भामध्ये हा विषय ठेवलेला आहे. मला असं वाटतं हा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जो विषय आपण ठेवला केवळ महिला पुरता मर्यादित न राहता महिला जसं 18 तास इतरांचा विचार करते त्याचप्रमाणे महिला दिनी महिला सक्षमीकरण करण्यापेक्षा सर्व समाज अधिक सक्षम कसा होईल यासाठी या विषयाचं आपण हा विषय ठेवलेला होता आणि 100 नव्हे 101% या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न नव्हे आपण न्याय दिलेला आहात एवढे या निमित्तानं सांगेन. आपण या ठिकाणी आलात, आपले आभार न मानता, कारण आता आम्ही सर्वजण तुमचे क्लायंट झालेलो आहोत. आजपासून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असणार आहात, तेव्हा येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आमच्या आहेत की ज्या आज एकत्रितपणे सर्वांच्या समोर आपल्याला इतरांना व्यक्त करता आल्या नाही. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपण घटक झालेलाच आहात. आपल्याला माहिती आहे मॅडम म्हणजे दररोज गेल्या 3 ते 4 या वेळेमध्ये खेळण्यासाठी येतात. 8 जणींचा हा ग्रुप आहे. म्हणजे मॅडम पाहिलं तर याही वयात 1 तास त्या परिश्रम करतात, म्हणजे मेहनत घेतात. आणि मका बोलत असं म्हणाले की खेळणं म्हणजे यातून एक प्रकारचा आनंद मिळतो, एक ऊर्जा मिळते. तर हे आदर्श आपल्या समोर आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्या समोर आहे. तेव्हा आम्ही अधिक वेळ न घेता मॅडमला पुन्हा एकदा अगदी सविस्तर या विषयावर बोलण्यासाठी आम्ही आपल्याला निमंत्रित करणार आहोत. तेव्हा परत एकदा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. निमित्तानं बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि गायकवाड मॅडमला एक सूचना करू इच्छितोय. आपण युवती मंडळाच्या वतीनं जो काही कार्यक्रम आज जो काही घेतला, मला असं वाटतं युवती मंडळाच्या ऐवजी या ठिकाणी महिला सक्षमीकरण कक्ष आपण जर याला संबोधित केलं, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही विषय या ठिकाणी घेऊन कार्यक्रमाचं आयोजन करता ते विषय पाहिल्यानंतर युवती मंडळ याऐवजी महिला सक्षमीकरण कक्ष असं जर याचं नामकरण आपण केलं तर अधिक उचित होईल. अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाविद्यालयाच्या वतीनं माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. महाविद्यालय आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हा तुम्हाला सर्वांचे लाडके प्राचार्य आदरणीय पाटील सर, नुकतंच या ठिकाणी पेन मॅनेजमेंट या विषयावर सविस्तर असं मार्गदर्शन केलं. खरं तर जागतिक महिला दिनानिमित्त जे पेन म्हणजे महिलांच्या बाबतीत जागतिक स्तरावर जे काही त्यांचे दुःख दर्द, जी काही त्यांची वेदना आहे त्याला जोडून आमच्या गायकवाड मॅडमना असा एक सुंदर विषय या ठिकाणी दिला
पेन मॅनेजमेंट तुम्ही शरीराला सुदृढ झालात तर निश्चितच मनाची लढाई जिंकाल, असं आमच्या कुलकर्णी मॅडमना आपल्या व्याख्यानातून या ठिकाणी जवळपास 1-1.25 तास या ठिकाणी मांडलं. वात, कफ, पित्त, खरं तर हे सर्व जे काही आमचं शरीर आहे या तिन्ही भोवती फिरत असतं. मॅडम फॅक्टसेलचे प्रमुख, इंग्रजी विभागाचे प्रमुख जे टेक्निशियन हे पाहत आहेत आमचे स्नेही कर्दी सर, आमचे जी.एस. देशमुख, माझ्या विभागाध्यक्ष आदरणीय कीर्ती मॅडम, मोहाळे सर, लेकवाड सर, आमच्या पवार मॅडम, आमच्या कांबळे मॅडम, पालकर मॅडम, या खूप शुभेच्छा देतो. आल्यापासून तुम्ही पाहत असाल आमच्या कुलकर्णी मॅडमचा चेहरा या अशाच उभा गेले होते, कसलाही चेहरा लोलेश नाही, संपलं त्यावेळी तसा चेहरा, बसल्या त्यावेळी तसा चेहरा. ही जी एनर्जी कुठून येते तर त्यांचा असणारा परिश्रम एकच एक तास ते आपल्यासाठी स्वतःसाठी देतात. माझ्या सर्व सहकारी भगिनींना, खरं तर आमच्या सहकारी भगिनी कुलकर्णी मॅडम खूप जागरूक आहेत. गेले सरांचा प्रश्न होता की चहा किती प्यावा, मॅडम खूप चांगला सल्ला द्यावा, चहा प्यावा का ना द्यावा. विराम देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.